SSLCच्या निकालामध्ये 361वी रँक घेऊन वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी मराठी माध्यमातून परीक्षा देऊन आणि तेही पहिल्याच प्रयत्नात परीक्षा देऊन थेट IAS होणारा आपल्या सगळ्यांचा आवडता मित्र अन्सार शेख याचे अनुभव आणि त्याची सगळी परीक्षेची तयारी या संदर्भातलं त्याचं मनोगत ऐकण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र आलेला आहात. मी युनिक अकॅडमीचे संचालक तुकाराम जाधव सरांना विनंती करतो की त्यांनी अन्सार शेख यांचं स्वागत करावं. निकाल लागल्यानंतर अन्सारबद्दल सर्वत्र लिहिल्या गेलं, बोलल्या गेलं, बातमी झाली. अन्सारच्या एकंदर संघर्षावर आणि त्याच्या अभ्यासावर आणि त्याच्या यशावर खूप सारी चर्चा झाली. सगळ्यांना अन्सारचं यश हे आपलं यश वाटलं. माध्यमांनी पण अन्सारच्या यशाची बातमी जणू काही आपलं यश आहे अशा पद्धतीनं सेलिब्रेट केली आणि त्याच्यामधलं महत्त्वाचं कारण जे होतं ते ज्या परिस्थितीमध्ये, ज्या अत्यंत खडतर परिस्थितीमध्ये अन्सारने या परीक्षेमध्ये यश मिळवलं ते सगळ्यात महत्त्वाचं त्याचं कारण होतं. त्याचं कारण आहे आणि आणखी या सगळ्या महत्त्वाच्या मधल्या दिवसांमध्ये महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यांमधनं युनिक अकॅडमीला, स्वतः तुकाराम जाधव सरांना आणि अन्य सगळ्या आपल्या लोकांना आम्हाला अन्सारला भेटायचं आहे, आम्हाला अन्सारशी बोलायचं आहे, अन्सारशी बोलता येईल का, त्याचं मार्गदर्शन मिळेल का, त्यांनी कुठली पुस्तकं वापरली, किती तास अभ्यास केला, कसा अभ्यास केला, अशी सगळी प्रश्न घेऊन सारखे फोन येत होते. आणि म्हणून तुकाराम जाधव सरांनी ठरवलं की आपण एक सेपरेट, संपूर्णपणे स्वतंत्र असं अन्सारची इंटरॅक्शन मुलांसोबत घडवली पाहिजे. आणि कारण तेवढं सगळं काही पालकांना पण अन्सारला भेटायची आणि त्याच्याकडनं त्याचा सगळा प्रवास जाणून घ्यायची तीव्र इच्छा दिसत होती आणि म्हणून या कार्यक्रमाचं आपण आयोजन केलं. कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी फक्त मला काही 2-4 गोष्टी तुमच्या सगळ्यांच्या समोर मांडायच्या आहेत. त्या खरं तर अन्सार बोलल्यानंतर त्या फारशा वेगळ्या बोलण्याची गरज राहणार नाही, पण काल एक सविस्तर मुलाखत आम्ही अन्सारची घेतली ज्याच्यातनं काही गोष्टी अत्यंत ठळकपणे पुढे आल्या. अन्सार आज 21 वर्षांचा आहे. 2012 साली तो पुण्यामध्ये आला. 2010 साली त्याची 10वी झाली. 12 साली 12वी झाली. 2015 साली फर्ग्युसन महाविद्यालयातनं राज्यशास्त्र हा विषय घेऊन तो BA झाला. आम्हाला असं आठवतं की आम्ही BA झाल्यानंतर आता पुढं काय करायचं असं 4 लोकांशी बोलून निर्णय घेणारे होतो आणि हा पठ्ठा म्हणजे BA झाल्या झाल्या तो आता दुसऱ्या वर्षामध्ये IAS पदी असणार आहे. तर त्याचं सगळ्यात मोठं जो कळीचा मुद्दा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा जो त्याचा जमेची बाजू आहे ती ही की त्यांनी त्याला काय करायचं याची ध्येयनिश्चिती ही अगदी 10वीमध्ये केली होती. आणि आपण सगळेजण खरं तर काय आता हल्ली 4थी-5वीचे पण मुलं म्हणतात मी डॉक्टर होणार, कलेक्टर होणार वगैरे वगैरे, पण ते केवळ फक्त उत्साहाच्या भरात नव्हतं, तर ते त्यावेळेला त्यांनी ठरवलेलं ध्येय, त्यालाही असलेली एक पार्श्वभूमी की वडिलांना घरकुलातनं मिळणाऱ्या पैशांना घर बांधताना एका अधिकाऱ्यानं पैसे मागितले आणि त्यांनी ठरवलं की आता बस, या अधिकाऱ्यापेक्षा मोठा अधिकारी आपण आयुष्यात व्हायचं आणि आपल्या वडिलांना जे सहन करायला लागलं ते अन्न कुण्याही नागरिकाला सहन करता येऊ नये ही त्याच्यामधली ती प्रेरणा होती. आणि त्याच्या पलीकडे मग तो 11वी-12वी जालना जिल्ह्यातल्या एका छोट्याशा खेडेगावातनं येऊन जालन्यामध्ये त्यांनी 11वी-12वी केली. त्या 11वी-12वीच्या काळामध्ये त्याला ॲटलिस्ट UPSCमध्ये मोठा अधिकारी म्हणजे जर का कलेक्टर व्हायचं असेल तर कलेक्टर हा काही निवडणूक होऊन निवडल्या जात नाही, तर त्याच्यासाठी परीक्षा द्यायला लागते, हे त्याला 11वी-12वीमध्ये कळालं. म्हणजे याचा अर्थ असा नव्हता की त्याला, कारण साधी पार्श्वभूमी आहे, कुटुंबामध्ये कोणी शिकलेलं नाही, आईवडील शिकलेले नाहीत, परिस्थिती अत्यंत हलाखीची, अशा सगळ्या परिस्थितीत काही एक्सपोजर नाही. त्याच्यामुळे आपल्या इथे बसल्यापैकी कुणाही पेक्षा अधिक प्रतिकूल आणि खडतर परिस्थितीतनं अन्सारने हे यश मिळवलं, म्हणून त्याचं सगळ्यात जास्त कौतुक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला जे वाटतं की पुण्यामध्ये तो 12वी नंतर आला, फर्ग्युसन महाविद्यालयात त्यांनी BAला ॲडमिशन घेतली. 1 वर्ष छान अत्यंत चांगल्या पद्धतीने, कारण अन्सार एक चांगला वक्ता आहे, तो कविताही करतो, म्युझिक ऐकतो, अशा सगळ्या पद्धतीनं वेगवेगळे इंटरेस्ट असणाऱ्या व्यक्तीला फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये काय म्हणजे त्याला काही मर्यादाच नाही, म्हणजे काय काय करायला पाहिजे त्याला, ते सगळं अन्सारनी केलं. आणि खास करून वक्तृत्व स्पर्धांमध्ये त्यांनी भाग घेतला, राष्ट्रीय पातळीवरची वक्तृत्व स्पर्धा जिंकली. पण तिथेच खरी मोठी गोष्ट आहे की आपल्यापैकी अनेक जण त्याला ते रोज, तो मला काल बोलताना असं म्हटला की ते सगळं झालं, 1 वर्षभर मी ते सगळं केलं, पण त्याच्यानंतर मला असं वाटलं की या गोष्टीमध्ये आपला खूप सारा वेळ चालला आहे आणि मला जे माझं ध्येय आहे, जे मला मिळवायचं आहे त्याच्यापासून कदाचित मी दूर जाईल. आणि म्हणून त्यांनी त्याच्यानंतरच्या कालावधीमध्ये कॉलेज पूर्ण वेळ करणं थांबवलं, क्लास लावला आणि फक्त अभ्यास केला आणि त्याच्यानंतरचा परिपाक म्हणजे पहिल्याच प्रयत्नात तो IAS झाला. आता हे या सगळ्या प्रवासाबद्दल मी एवढंच का फक्त सांगतोय की
ध्येय जे त्यांनी ठरवलं त्याच्यापासून तो कधीही तसूभरे ढळला नाही, त्याच्यापासून तो विचलित झाला नाही आणि त्याचं लक्ष इतरत्र कुठेही त्याने वळू दिलं नाही आणि पदोपदी तो पुन्हा स्वतःला त्या ध्येयापर्यंत परत आणत होता. मला असं वाटतं ही एकच गोष्ट जर का आपण लक्षात घेतली आणि त्याच्यानंतर तुकाराम जाधव सर नंतरच्या टप्प्यामध्ये सांगतील, तोही सांगेल, दरवेळेला तो सांगतो की मी एकच फक्त केलं की मी अभ्यास केला आणि त्या वेळेला सरांनी मला ज्या ज्या गोष्टी म्हणून करायला सांगितल्या त्या मी त्याच्यामध्ये एक तसूभर इकडे तिकडे न करता ती गोष्ट केली आणि परत सरांकडे घेऊन गेलो. त्याच्यामुळे आपला स्वतःचा अभ्यास आणि त्याचबरोबर फीडबॅक आणि योग्य मार्गदर्शन एवढ्या बळावर फक्त अन्सारनी हे यश मिळवलं आहे. त्या सगळ्या यशाचा प्रवास आता स्वतः आपण अन्सारच्या शब्दात ऐकूया. मी अन्सार शेखला विनंती करतो की त्यांनी अत्यंत सविस्तरपणे आपलं मनोगत व्यक्त करावं. अन्सार. येथे उपस्थित सर्वांना माझा नमस्कार. माझं नाव वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला माहितीच आहे. ह्या परीक्षेचं वैशिष्ट्य असं आहे की ही परीक्षा एक चांगला माणूस घडवत असते आणि वेगवेगळ्या गोष्टी ज्या आपल्या आयुष्यातल्या असतात, चांगल्या सवयी असतात, तर चांगल्या सवयी लावण्याचं काम ही परीक्षेची जी ओव्हरऑल प्रोसेस असते त्यातून होत असते. त्यामुळे ह्या परीक्षेने मला चिठ्ठ्या लिहायला शिकवलं. म्हणजे सैराटसारख्या नाही, पण कुठेही जायचं असेल, बोलायचं असेल, अभ्यास करायचा असेल तर नोट्स कराव्या असं ह्या परीक्षेने मला शिकवलं आहे. माझ्याबद्दल खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे, तुम्ही त्या वाचल्या आहेत, न्यूजपेपर्समधून तुम्ही त्या वाचल्या आहेत, टी व्हीवर तुम्ही बघितल्या आहे, तुमच्या मित्रांकडून व्हॉट्सअपवर कुठे कुठे तुम्ही ते माझ्याबद्दलचं ऐकलं आहे. आणि एक कार्यक्रम आपला मागच्या वेळेसच झाला होता सत्काराचा तसा, पण त्यामध्ये बोलताना मर्यादा असतात, कारण सगळ्यांना बोलायचं असतं, त्यामुळे आपल्याला उरकतं घ्यावं लागतं. आणि मी खूप बडबडे आहे, त्यामुळे मला जेवढं जास्त बोलायला मिळेल तेवढं चांगलं असतं. त्यामुळे आज भरपूर मला बोलायला मिळणार आहे. अर्थात तुमच्याशी इंटरॅक्शनही माझं आहे, त्यामुळे मला एक थोडी समाधान मिळेल की रिझल्ट जे असतं ना आपलं, की मला पास व्हायचं होतं, IAS व्हायचं होतं, ते त्याच्यातून तर आनंद मिळतोच, पण जे आपलं असतं एक ॲज अ पर्सन म्हणून बडबड करणं आणि ते करायला मिळालं की खूप बरं वाटतं. माझ्या ओव्हरऑल जे काही बोलणार आहे त्याचं स्वरूप असं असेल की मी माझ्या बॅकग्राऊंडबद्दल थोडंसं बोलतो. त्यानंतर मी 10वीत कसा शिकलो, 12वी माझं कसं झालं, ग्रॅज्युएशन कसं झालं, UPSCकडं मी का वळलो, कसा मी UPSCचा हा 3 वर्षाचा जो माझा मार्ग होता तो कसा निवडला, काय काय संघर्ष त्यात झाला, कसं प्रिपेअर मी केलं, ह्याबद्दल मी बोलतो. बऱ्याचदा मला व्हॉट्सअप आणि फेसबुकवर बऱ्याच जणांचे मेसेजेस येत आहेत की आम्हाला गाईड करा, कोणती पुस्तकं वाचायची, अभ्यास कसा करायचा. तर हा खूप मोठा ॲक्च्युली ही खूप मोठी परीक्षा आहे आणि परीक्षेपेक्षाही ही खूप मोठी प्रोसेस आहे. त्यामुळे एका व्हॉट्सअपच्या किंवा फेसबुकच्या मेसेजवर ते सांगणं खूप चुकीचं आहे. मला वाटतं ते अयोग्य तर आहे, चुकीचं आहे आणि ते शक्यच नाही आहे. तरी देखील इथं माझ्याकडून जेवढं शक्य होईल मी तेवढं देण्याचा प्रयत्न करतो. नंतरही कोणत्याही माध्यमातून, ते पुस्तक लिहून असू द्या किंवा काहीही करून मी त्या परीक्षेबद्दलचं तुम्हाला सांगणार आहे. सगळ्या गोष्टीची माहिती देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. माझा जन्म मुक्काम पोस्ट शेलगाव, तालुका बदनापूर, जिल्हा जालना, दुष्काळग्रस्त मराठवाडा, मागास असं आमचं सगळं ते होतं. आमच्या गावाच्या झोपडपट्टीमध्ये माझा जन्म झाला आणि आमच्या वडिलाची स्टोरी सर्वची फिल्मी आहे. माझ्या वडिलांनी पहिलं लग्न केलं, ते आजोबांशी न पटल्यामुळं मोडलं 2-3 महिन्यामध्येच, आणि मग दुसरं लग्न माझ्या आईशी केलं. तर मग माझ्या आईशी लग्न करतानाही आजोबांना विचारलं नाही, त्यामुळे आजोबा अजूनच रागावले. मग आजोबांनी महिनाभरातच आमच्या आईवडिलांना घरातून काढून दिलं. मग आजोबांकडे ॲक्च्युली त्या काळात गावामध्ये पिठाची गिरणी होती आणि गावामध्ये एकमेव पिठाची गिरणी असेल तर किती कमाई असते मी सांगण्याची गरज नाही. त्यामुळे श्रीमंत असे आमचे आजोबा होते, पण मग त्यांनी वडिलांना घरातून बाहेर काढून टाकलं. वडिलांना कुठलीही प्रॉपर्टी वगैरेमध्ये त्यावेळेस वाटा दिला नव्हता, नंतर तो मिळाला ॲक्च्युली. झोपडपट्टीमध्ये माझे आईवडील शिफ्ट झाले, तिथं त्यांनी संसाराचा गाडा सुरू केला. प्रचंड गरिबी ही दोघं लोक बघत होती, कारण त्यांच्याकडे काही नव्हतंच, शून्यातून जग निर्माण करायचा होता. मग आईनी शेतीमध्ये शेतमजूर म्हणून काम सुरू केलं. कधी कधी लोकांच्या घरी जाऊन भांडी वगैरे ती धुवायची. माझ्या वडिलांनी सुरुवातीला किराणा दुकान टाकलं छोटंसं, नंतर मग ते नाही जमलं म्हणून त्यांनी भांडे विकण्याचा व्यवसाय केला गावोगावी जाऊन. पण त्याच्यात असं असायचं की 4च महिने तो व्यवसाय चालायचा, कारण आपल्याकडे लग्न सराई वगैरे असेल तरच लोक भांडी वगैरे गावाकडे खरेदी करायची. तर तो व्यवसाय त्यांनी केला. प्रचंड मेहनत त्यांची त्याच्यामध्ये होती. ते नाही जमलं म्हणून मग नंतर त्यांनी शेवटी रिक्षा चालवण्याचा व्यवसाय सुरू केला. आजही ते रिक्षा चालवत आहेत. तर असं एकंदरीत हे आमचं कौटुंबिक पार्श्वभूमी होती. त्यामध्ये
मला 2 बहिणी झाल्या आणि 2 बहिणी झाल्यामुळे आता मुली घरामध्ये जन्माला आल्यानंतर मग आजोबा अजूनच चिडले होते आणि मग त्यांनी अजूनच आम्हाला म्हणजे वेगळं करायला सुरुवात केली. त्यामुळे 2 बहिणीनंतर मी तिसरा झालो म्हणून आनंदाचं वातावरण एकंदरीतच घरामध्ये होतं. आणि मी जालन्याला गेलो होतो आणि तिथल्या एका हॉस्पिटलमध्ये माझा एक प्रोग्राम होता आणि तिथल्या डॉक्टरांनी माझ्या वडिलांना विचारलं, म्हणजे आमचा चहा-पाण्याचा कार्यक्रम होता आणि जे पदार्थ मी फक्त वाचले होते ड्रायफ्रुट्समधले, ते सगळे माझ्या समोर ठेवण्यात आले होते चहासोबत घेण्यासाठी. मी त्यातलं काहीच नाही खाल्लं ॲक्च्युली. आणि मग त्यांनी माझ्या वडिलांना प्रश्न विचारला, की तुम्ही याला काय खाऊ घातलं म्हणजे? तर माझे वडील म्हणले, की यातलं मी त्याला काहीच खाऊ घातलेलं नाही आहे. तर अशी एकंदरीतच परिस्थिती होती घरची. घरामध्ये प्रचंड गरिबी, कधी-कधी घरामध्ये जेवायलाही नसायचं एक वेळचं आणि त्यातही दुष्काळात 13वा महिना म्हणजे गरिबीबरोबरच जे पेट्रिआर्की असते, जी पुरुषसत्ताक व्यवस्था असते, त्या पुरुषसत्ताक व्यवस्थेने महिलांवर ॲज अ पर्सन म्हणून तर अत्याचार केलेलेच आहे, पण ॲज अ जेंडर म्हणून त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे अत्याचार व्हायचे. तर मग माझे वडील घरी दारू प्यायची, त्यावेळेस त्यांना सवय असायची, व्यसनं असायची, त्यामुळे ते आईला खूप मारहाण करायचे. म्हणजे एवढं मारहाण करायची की आमची पॅन्ट ओली व्हायची, रडत बसायचो आम्ही. त्यात मग आईकडून कधी-कधी स्वयंपाक व्हायचा नाही. तर आमची शेजारी जी लोकं असायची, म्हणजे जात धर्माच्या भिंती आपण खूप बांधल्या असल्या तरी ग्रामीण भागामध्ये आजही चांगल्या मनाची लोकं आहेत. तर ती लोकं मग आम्हाला खाय-प्यायला घालायची, आम्हा सगळ्या भावंडांना. एकंदरीतच असा इमोशनल अत्याचार लहानपणापासूनच माझ्या मनावर तो होत होता आणि त्यातून मी वाढत होतो. त्याआधी सामाजिक ते बघत होतो सगळ्या गोष्टी. मी सगळीकडे काळोखच मला तो दिसायचा आणि त्यातून जडणघडण होत होती. बहिणी होत्या, बहिणी काही फारशा शिकू शकल्या नाही, कारण जे मी पुरुषसत्ताक व्यवस्थेचं सांगितलं आणि त्यातही मुस्लिम कम्युनिटी असेल तर त्यात अजूनच बिकट परिस्थिती महिलांच्या बाबतीतली होऊन जाते. तर माझ्या बहिणीही फारशा शिकू शकल्या नाहीत. माझ्या बहिणींचं लग्न खूप लवकर लावून देण्यात आलं, 14-15 वर्षाच्या ते असताना, आणि फारसा विचार करून ते लग्न केलेलं नव्हतं. त्यामुळे त्यांचं लग्न झालं. माझी आई जी होती ती खूप एकटी पडली. म्हणजे माझ्या आईवर डोमेस्टिक व्हायलन्स नावाचा प्रकार नेहमीच व्हायचा, पण ती जी मोलमजुरी करून पैसे घरात आणत होती ते मग माझे वडील कधी-कधी दारूच्या व्यसनामध्ये म्हणा ते टाकून द्यायचे त्याच्यामध्ये म्हणजे. आणि त्यातही माझ्या वडिलांना थोडीशी सवय वाईट ही होती की एक व्यवसाय कधी करायचे नाही. आणि समजा एक रिक्षा चालवायचे ना, तर मग ती रिक्षा काय करायची ते की एक रिक्षा घेतली, महिनाभर चालवली, मग कोणी खरेदी करणारा आला की त्याला ती विकून टाकायची आणि त्यातून मग 4-5 हजार रुपयाचा त्यांना बेनिफिट व्हायचा. पण त्यात तोटा खूप असायचा. कधी-कधीच बेनिफिट व्हायचा, जास्त वेळेस त्यात तोटा व्हायचा. आणि त्या उलाढालीमुळं असं झालं की जे मेहनतीने ह्या दोघांनी मिळून घर बनवलं होतं, स्वतःच्या मेहनतीवर काही मिळालं होतं आजोबांकडून, ते घर त्यांना विकावं लागलं. असं होत असताना बहिणींची लग्न झाली. मग आईचा सपोर्टच निघून गेला, म्हणजे जे एवढ्या मेहनतीने तयार केलं होतं ते निघून गेलं आणि त्यामुळे तिच्या मानसिकतेवर खूप परिणाम झाला. आणि मी काहीच करू शकत नव्हतो, म्हणजे कारण मी घरच्यापेक्षा मी शाळेतच रमायचो, त्यामुळे घरी खूप मी लेट यायचो, घरी मी खूप कमी असायचो. मला बरेच जण म्हणतात की माझं मराठी चांगलं आहे. मला वाटत नाही एवढं चांगलं आहे माझं मराठी, पण बरेच जण म्हणतात की माझं मराठी खूप चांगलं आहे. त्याचं रिझन हे की मी शाळेतच पडून असायचो म्हणजे. आणि त्यामुळे घरी खूप कमी असायचं. त्यामुळे माझ्या आईला आधार देणार असं काही नव्हतं. माझ्या आईचे आईवडील ती 1-2 वर्षाची असतानाच वारलेले होते. त्यामुळे आईला आईवडील नव्हते, फक्त एक बहीण होती, तिची लग्न झालेलं होतं. त्यामुळे एकंदरीत त्या बिचारीला काहीच असा आधार नव्हता. म्हणजे हसबंड नावाचा एक आधार असतो, तोही मी सांगितलं की कशा प्रकारच्या गोष्टी घडत होत्या. तर त्यामुळे तिच्या मानसिकतेवर परिणाम झाला. मी 7वीला असताना, 14 वर्षाचा मी असताना, त्यावेळेस माझी आई 1 वर्ष मनोरुग्ण होती. आणि मनोरुग्ण म्हणजे ज्याला आपण वेड लागलं म्हणतो, ती परिस्थिती तिच्यासोबत झाली. दगडच मारायची लोकांना फक्त बाकी होते, शिव्या शाप द्यायची. मग लोकही गावातली न राहिल्यामुळं तिला मारायची, माझी आजी मारायची, मारहाण व्हायची. एकदा तर तिची साडी काढून तिला मारण्यात आलेलं सगळ्यांसमोर. हे सगळं प्रकार बघत होतो, म्हणजे मी एक लपून कोपऱ्यात, मी खूप घाबरायचो, तर कोपऱ्यात बसून मी रडायचो. ते सगळं काही मी बघत होतो. आणि एवढं सगळं तिचं झाल्यामुळं ती मनोरुग्ण झाली. 1 वर्ष तिला गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं. आम्हाला सांभाळणारा, आम्ही 2 भाऊ होतो, माझ्या बहिणींची लग्न लवकर लावून दिली होती, त्यामुळे आम्हाला खाऊ कोण घालणार हा मोठा प्रश्न होता. आणि ज्यावेळेस माझे वडील माझ्या आजीकडे गेले, तर माझ्या आजीनं नकार दिला आम्हाला संगोपन करण्यासाठी. तर मग माझ्या वडिलांना न राहता माझ्या आजीनेच सल्ला दिला की तू पुन्हा एक लग्न कर, म्हणजे यांना लग्न म्हणजे खेळच वाटतो, त्यामुळे पुन्हा एकदा लग्न कर. आणि माझ्या वडिलांना ते लग्न करावं लागलं. म्हणजे माझ्या वडिलांनी 3 लग्न केली. तिसरं लग्न हे अशा कारणामुळे झालं. नंतर माझी आई हळूहळू रिकवर व्हायला लागली. मग ही आई आणि ती आई आणि मध्ये मी. तर तुम्ही समजून घेऊ शकता की काय परिस्थिती असते, ज्यामध्ये घरामध्ये 2 आया असतात आणि मध्ये एक माझ्यासारखा मुलगा असतो. तो शाळेचा त्याचा वेगळा ताण, घरची एवढी गरिबी आणि त्यात ह्या दोघा बायांची भांडणं. त्यामध्ये मी खूप पिसला जायचो आणि त्याच्यामध्ये माझ्यावर खूपच अजून मला त्रास व्हायचा त्याचा. खूप दुःखात ते माझं बालपण जात होतं. म्हणजे आज मी पुण्यात आलो 4 वर्षापासून आणि मी सगळं बघतो की कशाप्रकारे
मुलगा जन्माला आला की त्याचं करिअरचं प्लॅनिंग होत असतं, म्हणजे की कसं त्याला हे करायचं, कोणत्या शाळेत टाकायचं, त्याचं नाव काय ठेवायचं, कुठे तो शाळेत जाणार, कसा तो शिकणार, त्याला काय बनवायचं, त्याला काय खायला घालायचं, कुठे त्याला स्पोर्ट्ससाठी पाठवायचं, कसं त्याचं सगळ्या गोष्टी करून घ्यायच्या, हे सगळे पेरेंट्स करताना मी आमच्या हाऊसिंग सोसायटीमध्ये बघतो. आणि तशातलं काहीच मला मिळत नव्हतं, म्हणजे 10वीपर्यंत जाईपर्यंत तसं काहीच नव्हतं. आणि आई वडील निरक्षर होते, त्यांना माहीत नसतं की डॉक्टर इंजिनिअरिंग काय असतं, तर ते मलाच ठरवायचं होतं. ह्या सगळ्या वातावरणामध्ये माझ्यासमोर काही मला आधार देणारी आणि मला जगण्याची उमेद देणारी एखादी गोष्ट असेल तर ती शिक्षण होती. आमच्या गावातली जिल्हा परिषदेची 1ली ते 10वीपर्यंत असणारी शाळा, 1ली ते 4थी मी त्या शाळेत होतो. मी खूप हुशार मुलगा म्हणून ओळखला जायचो, कारण करणार काय ना, म्हणजे घरी तर अशी परिस्थिती, म्हणून शाळेतच मी खूप इंटरेस्ट घ्यायचो. त्यामुळे शिवाजी महाराजांचं तो 4थीचं पुस्तक आहे, इतिहासाचं आजही ती पुस्तक आहे, ते 4थीत असताना मला मुखपाठ होतं, त्याच्यावर मी 1-1, 2-2 तास भाषणं द्यायचो ते पुस्तक वाचून मी. तर अशा प्रकारचं मला शाळेत खूप रस होता. मी शाळेत पहिला यायचो, नेहमी बडबड्या होतो, शिक्षकांशी मला फ्रेंडली रिलेशन इस्टॅब्लिश करायला आवडायचं, आजही ते आहे. तर मी शिक्षकांशी मैत्री करायचो, त्यामुळे शिक्षकांचा एक एकंदरीतच आवडीचा विद्यार्थी मी होतो. 4थीला आमच्या पालकांना बऱ्याचदा असं म्हणतात की मुस्लिम कम्युनिटी बॅकवर्ड आहे, कारण सिस्टीमकडून डिस्क्रिमिनेशन होतं, गव्हर्नमेंटकडून तसं होतं, सोसायटीकडून होतं. मला वाटतं तसं काही नाही आहे. मिनिस्क्युल पर्सेंटेजमध्ये ते असेल. सगळ्यात जास्त मुस्लिम कम्युनिटीला मागं खेचणारी काही गोष्ट असेल तर तीच कम्युनिटी आहे. त्याच कम्युनिटीतले लोक आहेत ज्यांचा माइंडसेट तसा आहे. तर माझ्या वडिलांना असं सांगण्यात आलं की याला जास्त शिकून काय उपयोग आहे, हा याला कुठं नोकरी लागणार आहे, त्यापेक्षा तुम्ही याला काहीतरी व्यवसाय टाकून द्या, 4थी झालं बस झालं, त्याला मॅथ्स येतं, तुम्ही त्याला काहीतरी व्यवसाय टाकून द्या, नंतर झाल्यानंतर त्याला काहीतरी रिक्षा वगैरे टाकून द्या. अशा प्रकारच्या गोष्टी माझ्या वडिलांना सांगण्यात आल्या. ते आमच्या शाळेत माझी टी सी काढण्यासाठी आले, कारण 4थी नंतर जर 5वीत जायचं असेल किंवा शिकायचं नसेल तर टी सी काढावा लागतो. तर माझ्या वडिलांना ती पडळकर नावाचे आमचे सर होते, मला आजही आठवतं. ते माझ्या वडिलांना म्हटले की हा मुलगा खूप हुशार आहे, हा मुलगा तुमची परिस्थिती बदलून टाकेल, त्यामुळे तुम्ही जेवढं शक्य आहे त्याला तेवढं ते शिकवा. आणि माझे वडील अडाणी असल्यामुळे अडाणी माणसांना जर कुणी हुशार लोकांनी, शिक्षकांनी काहीतरी सांगितलं तर ते कन्व्हिन्स होतात. आणि माझ्या वडिलांनी ठरवलं की आता मी याला पुढे खूप शिकवणार. माझा छोटा भाऊ, त्याच्या बाबतीत असं काहीच नाही घडलं. तो शाळेत गेला तर एकतर मार खाण्याचा किंवा कोणातरी मारून यायचा, त्याला आवडायचं नाही शिक्षणामध्ये, त्याला इंटरेस्ट नव्हता. आणि जेवढं म्हणजे ॲज अ पर्सन मला लँग्वेज शिकायला खूप आवडतात, म्हणजे तर मी मराठी भाषेसोबत खूप लवकर ॲडॉप्ट झालो, कारण माझे मित्रही सगळे मराठी बोलणारे होते, शाळेतही ते होतं, पण त्याला मराठी तेवढं जमायचं नाही, त्यामुळे त्याचे मार्क्स खूप कमी यायचे. आणि त्यात मग तो गुंडगर्दी वृत्तीचा होता लहानपणापासूनच, तर त्याला शाळा सोडावी लागली. तो मग मामाच्याकडे निघून गेला. तो 14 वर्षाचा होता, मी त्यावेळेस 16 वर्षाचा होतो. आणि मामाकडे मामांचं एक दुकान आहे किराणा मालाचं, ते गावोगावी जाऊन बाजार आणि ते दुकान मांडतात आठवडी बाजारात, आणि तिथं तो मामासोबत काम करायला लागला. आत्ता माझा रिझल्ट लागेपर्यंत, म्हणजे तिथून तर आतापर्यंत तो मामाकडेच काम करत होता, तिथेच राहायचा, तिथेच खाय प्यायचा. तर अशी ही पार्श्वभूमी होती. शाळेत मी आलो, शाळेत शिक्षकांचे चांगले संबंध झाले, वक्तृत्व स्पर्धांमध्ये मी भाग घ्यायचो. दर महिन्यात आपली कोणातरी जयंती पुण्यतिथी असते, तिथं मी भाषणं वगैरे द्यायचो, त्यात मला बक्षीस मिळायचं. त्यानंतर आमच्या शाळेत परिपाठ होतो की 10 ते 10:30 सकाळी परिपाठ, की त्यात बातम्या सांगणार, कुणीतरी क्वेश्चन विचारणार, कुणीतरी कविता सांगणार, कुणीतरी बातम्या, असं काहीतरी सांगायचे, म्हणजे असे परिपाठ असायचा. आणि सगळ्यात शेवटी एक क्वीज असायची. त्यात एक जण काय करायचं की ते 5,000 रुपयाचं जनरल नॉलेजचं पुस्तक येतं बघा छोटंसं, त्या पुस्तकात ते त्यातून एक प्रश्न विचारायचे की सगळ्यात मोठा हा कोणता, सगळ्यात मोठं ते कोणतं, भारतातलं पहिलं हे काय ते काय. मग मी काय केलेलं की माझं पाठांतर खूप चांगलं होतं, माझं मेमरी चांगलं होतं, तर ते पुस्तक मी घेतलं होतं विकत, आणि विदिन आठवड्यात ते माझं सगळं पाठ झालं होतं. तर ते 6वीला जे पाठ झालं ते 10वीपर्यंत पाठच होतं. तर ज्यावेळेस प्रश्न विचारायचे शेवटी त्याचं उत्तर द्यायचं असायचं विद्यार्थ्यांनी उठून येऊन, कुठल्याही दररोज उत्तरच माझ्याकडून ते अपेक्षित असायचं, आणि मीच जाऊन ते उत्तर द्यायचो. तर 6वीला मी एवढा फेमस होतो की सगळी शाळा मला 10वीपर्यंतचे विद्यार्थी ओळखायचे, म्हणजे त्यामुळे घरी एकंदरीतच काळोख अंधार असला तरी मला ते जे प्रकाश किरण दिसत होतं ते किरण मला माझ्या शाळेतून आणि शिक्षणातून दिसत होतं. मला पुस्तकं वाचायला खूप आवडायची, त्यामुळे मी शिक्षणामध्ये खूप जास्त इंटरेस्ट घेतला होता. आणि शिक्षक देखील मला खूप चांगली मिळाली. म्हणजे आज आपण जे बघतो की अशी तक्रार असते की जात आणि धर्माची जी जाणीव आहे ती जास्तीत जास्त वाढत चाललेली आहे, आणि त्यामुळे वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या पातळीवर भेदभावाचा सामना करावा लागतो. पण तशा माझ्या बाबतीमध्ये कुठेच नव्हतं. माझी जिल्हा परिषदेची शाळा असून अर्थात तिथं टॉयलेट्स वगैरे नावाचा प्रकार नव्हता, पण तिथं जे शिक्षक होते ते खूप चांगले शिकवायचे, आणि त्यामुळे मला शिक्षणामध्ये खूप गोडी होती. मी स्पर्धा जिंकायचो, ज्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितले, तिथं माझे मित्रमैत्रिणी मला चांगले मिळायचे. म्हणजे एकंदरीतच जे वातावरण, जी रिस्पेक्ट, जे संगोपन, जे संस्कार मला माझ्या घरातून मिळत नव्हते ते माझ्या शाळेमधूनच माझ्यात ते होत होते. त्यामुळे खूप मोठा वाटा आहे आज मी तुमच्यासमोर इथे उभे, त्या शाळेचा खूप मोठा, त्या शिक्षकांचा खूप मोठा वाटा माझ्या यशामध्ये आहे. शाळेच्या बाबतीतल्या 2 गोष्टी माझ्या नेहमी स्मरणात राहतील.
हे सगळं यशस्वी सगळं तर ते आहेच, पण दोन गोष्टी ज्या आहेत की एकदा बऱ्याचदा म्हणजे एकदा नाही बऱ्याचदा असं व्हायचं की शाळेत गणवेश असतो आपला खाकी पॅन्ट आणि पांढरा शर्ट, तर बऱ्याचदा माझं त्या दोन्हीपैकी एक काहीतरी फाटलेलं असायचं. तर मग मी काय करायचो की परिपाठ 10 ते 10:30 चालायचं ना, की 10:30ला शाळेच्या कुंपणाजवळ यायचो आणि असं डोकावून बघतो की हे आतमध्ये कधी पाठवतात पसायदान संपल्यानंतर, कारण पसायदान संपलं की सगळे निघून जायचे. कारण पसायदानाच्या वेळेसच काय करायचे की जर कोणी गणवेशात आला नसेल तर त्याला घेऊन मारायची खूप, म्हणजे किती हुशार असं ते खूप 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 म्हणजे मारायचे त्याला. मला मला मार खायची खूप भीती वाटायची, कारण घरीच खूप खात होतो मी. सो मी लपून बसायचो आणि ज्यावेळेस सगळे आतमध्ये वर्गात निघून गेले, काळं कुत्रं नसलं की मग मी शांतपणे जाऊन वर्गात बसायचो. म्हणजे जर पॅन्ट फाटलेली असेल खाकी तर मग वेगळ्या रंगाची पॅन्ट घालायची आणि वर्गात जाऊन आपल्या मुकाट्यानं बसायचं. तरी देखील मग कुणी बघितलं तर मग ते मारायचे, म्हणजे संधीच बघायची मला मारायची. तर अशा प्रकारचं हे एक इन्सिडन्स आहे. सेकंड असं व्हायचं की जिल्हा परिषद शाळेमध्ये 14 वर्ष वयापर्यंत आपण त्यांना खिचडी वगैरे काय काय त्या गोष्टी प्रोव्हाइड करत असतो. मोफत आणि सक्तीचं शिक्षण आपण दिलेलं आहे. तर आम्हाला खिचडी मिळायची आणि मला ॲक्च्युली नॉनव्हेज खूप आवडतं. माझ्या शरीराकडे बघून तुम्हाला वाटणार नाही की याला नॉनव्हेज आवडत असेल म्हणून, पण मला नॉनव्हेज खूप आवडायचं, पण ते मला रेअरली मिळायचं. तर मग कधी कधी असं व्हायचं की आमच्या खिचडीमध्ये आळ्या यायच्या, त्यामुळे तेही एक प्रकारचं आमचं नॉनव्हेज होऊन जायचं. तर एकंदरीतच अशा गोष्टी शाळेतही मी बघत होतो. ह्या गोष्टी म्हणजे विसरणार नाही मी कधी. 10वी झाली, 10वी नंतर मला सायन्स मॅथ्स अजिबात आवडायचं नाही, मला अजिबात आवड नव्हती आणि माझ्या घरच्यांना पण माहीत नव्हतं की सायन्स मॅथ्स नावाचा प्रकार काय असतं, इंजिनिअरिंग डॉक्टर असणं काय असतं त्यांना माहीतच नव्हतं. तर मग मी ठरवलं, तो इन्सिडेंट झाला की मी 9वीला असताना आम्हाला घरकुल योजना मान्य झाली होती, त्याच्यातून आम्ही घर बांधलं. नंतर माझ्या वडिलांकडून मला असं कळलं ज्यावेळेस मी 10वीला होतो की ते 30,000 रुपये मिळवण्यासाठी तिथल्या तहसील ऑफिसरने 3,000 रुपयाची लाच घेतली होती. अरे मी म्हटलं की 2 रुपयाचा पेन मला ज्यावेळेस पाहिजे असतो त्यावेळेस वडिलांशी भांडावं लागतं आणि वडिलांशी भांडण्याची हिंमत नसेल तर आईला सांगावं लागतं की आई प्लीज वडिलांना सांग मला 2 रुपयाचा तो पेन घेऊन यायचा आहे, त्यांच्याकडून मला पैसे घेऊन दे. मग माझी आई माझ्या वडिलांना जाऊन सांगायची की त्याला 2 रुपये पाहिजे पेनाला. मग माझ्या वडिलांच्या खिशातून ती रिक्षा चालवते चिल्लर वगैरे असते ना, मग असं काढून ते फेकून द्यायचे 2 रुपये माझ्या अंगावर. तर एवढी वाईट परिस्थिती असताना तुम्ही 3,000 रुपयाची लाच त्याला का दिली? म्हणजे ते तर त्याची ड्युटी आहे ना, गरिबांची कामं करणं, त्यांना त्यांचा हक्क मिळवून देणं ही त्यांची ड्युटी आहे. मग अशा वेळेस तुम्ही त्यांना ती मदत का केली? पण माझे वडील आर्ग्युमेंट करायला नाही, मग ते लवकर नसते मिळाले आपल्याला. एफिशियन्सी नावाचा तो प्रकार असतो, तो पैसे दिल्याशिवाय येत नसतो. तर मी खूप त्याने व्यथित झालो आणि मी ठरवलं की मी याच्यापेक्षा मोठा अधिकारी होणार. काय असतं मला माहिती नाही, म्हणजे 10वीपर्यंत मला असं वाटायचं की कलेक्टर हा काहीतरी निवडणूक होत असेल त्याची आणि निवडणुकीतून तो निवडला जात असेल, असं मला तोपर्यंत वाटायचं. म्हणजे वातावरण खूपच वाईट आहे मराठवाड्यातलं स्पेशली, त्यामुळे अवेअरनेस नव्हता माझ्यामध्ये. पण मला माहीत होतं की याच्यापेक्षा मोठा अधिकारी व्हायचा आहे. आणि मग मी ठरवलं की ठीक आहे, माझ्याकडं इंजिनिअरिंग करण्यासाठी पैसे नाही आहे, त्यात मला इंटरेस्ट पण नाही आहे आणि त्यातही मला अधिकारी व्हायचं आहे. तर आमचे एक शिक्षक होते, ते MPSC थ्रू ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर झालेले. तर मी त्यांना विचारलं की सर तुम्ही मोठे अधिकारी झाला, मग आपले जे मिथ्स असतात ना की सरकारी नोकरी पाहिजे असेल तर लाच द्यावी लागते, टेबलाकडून पैसे द्यावे लागतात, लाच मागतात, इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला जात धर्म वगैरे बघतात, असं काही असतं का हो? म्हटलं सर, माझे सगळ्यात फेवरेट टीचर होते, मापारी सर त्यांचं नाव आहे. तर मग ते म्हणाले अरे असं काही नसतं, खूप चांगली ती लोकं असतात, काहीही पैसे वगैरे भरायची गरज नसते, तुमचं हार्डवर्क तुमची मेहनत त्याच्यावरच तुम्ही निघून जाता. आणि मी ठरलं की चला म्हणजे आपला तो प्रश्न मिटला. आणि मग मी त्यांना विचारलं की सर मी काय करू? तर ते म्हटले की तू काय कर, आर्ट्स घे, कारण त्याच्यातून सब्जेक्ट ओव्हरलॅपिंग असतो, सिलेबस ओव्हरलॅपिंग असतं, सोपं असतं. इंजिनिअरिंग केलं तर मग इंजिनिअरिंगचाच अभ्यास जास्त असल्यामुळे त्याच्याकडे आपण जास्त लक्ष देऊ शकत नाही. त्यामुळे मग मी ठरवलं की चला ठीक आहे. मग मी आर्ट्स घेतलं, बद्रीनारायण बारवाले कॉलेज आमच्या जालन्याच्या ठिकाणी ते कॉलेज होतं. 11वी-12वी मी आर्ट्स घेतलं. मला खूप जणांनी चिडवलं, कारण मला 10वीला कॉप्या करून 76% मार्क्स होते आणि कॉप्या करून आणि 76% मार्क्स होते आणि ते खूप चांगले मार्क्स होते त्या काळात आमच्यामुळे. त्यामुळे ते सगळेजण म्हणले की तू आता सायन्स घे म्हणून, कारण आपल्याकडे प्रथा आहे ना की जे खूप हुशार मुलं असतात त्यांनी सायन्सला जायचं, मधला जो स्ट्रॅटा असतो त्यांनी कॉमर्सला जायचं आणि उरलेला जो गाळ असतो त्याने आर्ट्सला जायचं. त्यामुळे मी म्हणतो की मला आर्ट्सला जायचं आहे, पण बरेच जण मला चिडवायचे. आणि मला चिडवणारे कोण होते? जे 12वी सायन्स फेल आहेत. ते सांगायचे की तू आर्ट्स घेऊ नको, तू सायन्स घे, सायन्समधून डॉक्टर होशील, चांगली कामं करशील. अरे म्हटलं, फैजल शहाचा रिझल्ट त्यावेळेस लागला होता, तो भारतात पहिला आला होता, तो येऊ शकतो. एका वडाराचा मुलगा, दगड फोडणाराचा मुलगा जर होऊ शकतो तर मी का होऊ शकत नाही? तरी पठ्ठा ऐकायला तयारच नाही. पण माझं एवढं डिसिजन असेल की माझं लाईफचं मी डिसिजन घेऊ शकायचो. 500 रुपयामध्ये 11वीचं ॲडमिशन होतं, तर मग करायला कोणाला आवडणार? माझ्या वडिलांना सांगितलं की मला अधिकारी व्हायचं आहे आणि मी तिथून शिकणार. मग 500 रुपयामध्ये माझं 11वीचं ॲडमिशन त्या काळात झालं. संस्कृत, म्युझिक, सायकॉलॉजी, पॉलिटिकल सायन्स, इंग्लिश असे सब्जेक्ट माझे होते आणि तिथून मग माझ्या शिक्षणाला सुरुवात झाली. तिथं गेल्यानंतर आमचे एक शिक्षक होते, ते तयारी करत होते
तर त्यांनी मला सांगितलं की UPSC नावाचा एक प्रकार असतो, त्याचे काही इलेक्शन होत नसतात, त्यातून मोठे अधिकारी घेतले जातात, कलेक्टर नावाचे सगळे ते अधिकारी घेतले जातात. तिथं म्हणजे UPSC नावाचा शब्द मी पहिल्यांदा ऐकला आणि मग मी म्हटलं की सर मला ते करायचं आहे. मग ते म्हटलं एक काम कर, 11वी-12वीला फक्त 11वी-12वीचा अभ्यास कर, खूप चांगली मेहनत घे, पुण्यात चांगलं वातावरण आहे, कोचिंग क्लासेस आहे, फर्ग्युसन कॉलेजसारखं एक छान कॉलेज आहे, तिथं तुला चांगले मित्र मिळतील, चांगलं कोचिंग मिळेल, चांगलं गायडन्स मिळेल आणि तिथं तू चांगला अभ्यास करू शकशील. त्यामुळे आत्ता फक्त मनात ठेव की तुला UPSC करायचं आहे, पण तू तुझ्या 11वी-12वीकडे लक्ष दे. त्यांचा शब्द मी ऐकला. 10वीपर्यंत माझा अभ्यास चांगला होत नव्हता, त्याचं कारण माझी कौटुंबिक पार्श्वभूमी होती. पण 11वीला असताना सुदैवानं माझी आई बरी झाली त्या आजारातून. जी तिसरी आई आमच्या घरी आली होती तिच्याशी माझ्या पहिल्या आईचं म्हणजे स्वतःच्या आईचं भांडण झालं आणि मग ती निघून गेली, म्हणजे ती अजूनही निघूनच गेलेली आहे. तर मग माझी स्वतःची आई माझ्यासोबत होती, तिची परिस्थिती बरी झाली होती. 11वी-12वी 2 वर्ष ती खूप चांगली नॉर्मल वागत होती, तिचे टॅबलेट्स आजही सुरू आहेत, ते टॅबलेट्स दिल्या की ती बऱ्यापैकी वागायची. त्यामुळे जेवण मला व्यवस्थित मिळायचं. म्हणजे आज माझ्याकडे बघून बरेच जण म्हणतात की अरे तू एवढा छोटा का वाटतो, म्हणजे 21 वर्षाचा आहे तरी हेल्थ वगैरे सगळ्या गोष्टी कुठे, म्हणजे त्या अरे घरी खायलाच नाही मिळालं तर काय हेल्थ करणार ना, म्हणजे जगलो तेच खूप आहे, म्हणजे जगलो ते खरंच खूप आहे. म्हणजे मी इथपर्यंत आज उभा आहे तुमच्यासमोर एनर्जेटिकली बोलतोय तेच खूप आहे म्हणजे माझ्यासाठी. म्हणजे 6 ॲप्स पाहिजे असंही काही नव्हतं. म्हणजे सो वातावरण चांगलं होतं, अभ्यास खूप चांगला केला, चांगले शिक्षक मिळाले, सायन्स अँड मॅथ्स नावाचे सब्जेक्ट तिथं नव्हते, X2 Y2 नावाचा प्रकार नव्हता किंवा ह्या रसायनात त्या रसायन टाकलं की ते तिसरं तयार होतं, का करायचं तयार, म्हणजे हा प्रश्न नेहमी असायचा. तो प्रश्न तिथं उद्भवत नव्हता. त्यामुळे एक्झॅक्टली म्हणजे X2 Y2 म्हणून काहीतरी ते काहीतरी बनतं, ते का करायचं एखाद्या साधारण माणसाने, माझ्यासारख्या कॉमन मॅनने ते का करावं आणि त्याला काय उपयोग होणार आहे दैनंदिन जीवनामध्ये, हा प्रश्न मला नेहमी पडायचा. त्यामुळे मला ते सब्जेक्ट अजिबात आवडायचे नाही. तर मी तिथं खूप चांगला अभ्यास केला, खूप रट्टा मारला, आपल्याला रट्टाच मारायला होता, डोळे बंद करून रट्टा मारला. लातूर पॅटर्न 4 महिने एक्झामच्या आधी सुट्ट्या, भरपूर अभ्यास केला, चष्मा लागला त्या अभ्यासाच्या काळात. आई माझी बरी होती, गावामध्ये एक खोली घेतली अभ्यास करण्यासाठी, अभ्यास केला. 12वीची परीक्षा झाली. दरम्यानच्या काळामध्ये तिथं वक्तृत्व स्पर्धा व्हायच्या, मग 15-20 हजार रुपयाची बक्षिसं मला मिळालेली होती. कॉलेजमध्ये मी खूप फेमस होतो आणि त्यामुळे एकंदरीतच पॉझिटिव्ह वातावरण 11वी-12वीला मला मिळालं. 91% मला मार्क्स आले. त्यावेळेस कॉप्या नव्हत्या केल्या, 10वीला केल्या होत्या, 12वीला चालल्या नव्हत्या आमच्याकडं, आणि चालल्या असत्या तरी मी केल्या नसत्या. भरपूर मेहनत घेतली, 91% मार्क्स आले. संस्कृतसारख्या सब्जेक्टमध्ये रट्टा मारून, डोळे झाकून रट्टा मारून 100पैकी 100 मार्क्स होते. त्याची खूप मोठी बातमी तिथल्या आमच्या लोकल मीडियाने केली होती. आणि इंटरव्ह्यूला मला विचारलं की अन्सार आपका संस्कृत था. मैंने कहा येस सर. माझा हिंदीमध्ये झाला इंटरव्ह्यू, माझं प्रिपरेशन मराठीत आहे पण इंटरव्ह्यूचं मीडियम मी हिंदी निवडलेलं. म्हटलं येस सर. म्हणे आपको 100/100 मार्क्स थे. येस सर. अरे मुझे भी थे. अरे वाह. मग म्हणे कैसे आए आपको 100/100. मैंने कहा सर हमारे यहाँ पे एजुकेशन का ऐसा कल्चर है कि अगर आपको अच्छे मार्क्स लाने हैं तो स्कोरिंग सब्जेक्ट ले लो, वो आपको पसंद आए ना आए, आपको समझ में आए ना आए, आप आँख बंद करके रट्टा मारो. मैंने बिंदास रट्टा मारा था. तो उन्होंने कहा अरे मैंने भी रट्टा ही मारा था. यू नो, इंटरव्ह्यूमध्ये जी ऑनेस्टी गरजेची असते, प्रामाणिकपणे उत्तर देणं, ते त्याच्यातून येत होतं. म्हणजे तर ते अशा प्रकारे 12वी झाली. तिथून मग मी ठरवलं की पुण्याला यायचं. मला माझ्या वडिलांचा खूप पाठिंबा होता माझ्या शिक्षणाला, तर त्यांनीच ठरवलं की याला पुण्याला पाठवायचं आणि माझंही ते ठरलेलं होतं की मला पुण्याला जायचं. त्यामुळे ते माझ्या पाठीशी उभे राहिले. 12वीला मार्क्स चांगले आल्यामुळे सगळ्या नेत्यांनी, राजकारणी मंडळींनी खूप सत्कार, कौतुक सोहळे केले आणि सगळ्यांना ती पोळी भाजून घ्यायची होती. त्यामुळे सत्कार असला की प्रत्येक राजकारणी उठायचा, माझ्याकडून 20,000, तो म्हणायचा माझ्याकडून 30,000, माझ्याकडून तो कोचिंग क्लास. असं सगळेजण म्हणायचे. कोणी 1 रुपयाची मदत केली नाही. माझ्या वडिलांनीच ते केलं. माझा भाऊ शिकत होता, त्याची मदत मला होती. गावातले 1-2 जे चांगले मनाची लोक आहेत त्यांनी मला एक 15-20 हजार रुपयाची मदत केली होती. त्या बळावर मी पुण्यात आलो. त्यावेळेस एक रेड कलरचा, एक पर्पल कलरचा टी शर्ट होता माझा, एक माझ्याकडे स्लीपर होती आणि 2 जीन्सच्या पॅन्टी, आणि मी माझी ती बॅग घेऊन पुण्यामध्ये आलो होतो. पुण्यामध्ये आल्यानंतर काय काय इन्सिडेन्सेस घडले त्याच्यावर मी बोलणार नाही. मला विद्यार्थी सहाय्यक समिती नावाचा हॉस्टेल मिळालं. त्या हॉस्टेलमध्ये मी 2 वर्ष राहिलो. तिथं कमी दरामध्ये माझी राहण्याची सोय झाली. खूप चांगलं हॉस्टेल होतं, खूप चांगले संस्कार तिथून झाले. 2 वर्ष मी तिथं होतो आणि फर्स्ट इयरला मी BAला फर्ग्युसन कॉलेजमध्ये आला होता. पुणे माझ्यासारख्या, माझा बॅकग्राऊंड जर तुम्ही एकंदरीत मी हे जे सांगतोय बघत असाल तर अशा मराठी माध्यमातून 12वीपर्यंत शिकलेल्या मुलाला थेट इंग्लिश मिडियममध्ये फर्ग्युसन कॉलेजसारख्या एखाद्या कॉस्मोपॉलिटियन कॉलेजमध्ये जाणं, तिथली मुलं, त्यांची कपडे, त्यांचा स्टेटस, त्यांचं एकंदरीत राहणं, त्यांचं खाडखाड इंग्लिश बोलणं आणि त्यामध्ये आपला एक स्लीपर घालून, टी शर्ट घालून मुलगा त्यांच्यामध्ये जाऊन बसतोय. मेरिटवर, अर्थात मेरिटवरच मला ॲडमिशन मिळालं होतं, तिथे तो जाऊन बसतोय. त्याची परिस्थिती काय होत असेल याचा तुम्ही अंदाज घेऊ शकता. तर मी वर्गामध्ये बसलो. पहिला दिवस होता. शार्दूल ठाकूर सर इंग्लिश शिकवायचं पहिलं लेक्चर त्यांचं होतं आणि मग त्यांनी विचारलं विद्यार्थ्यांना की तुम्हाला तुमचं इंट्रोडक्शन द्या आणि तुम्हाला काय व्हायचं सांगा.
असे 350 मुलं बसलेली होती, 300-350 मुलं, आणि मग सगळ्यांनी सांगायला सुरुवात केली. आणि मग मला माझा नंबर आला. मी मराठीत बोलत होतो इंग्लिशच्या लेक्चरला. मी आधीच म्हणलो, आय एम सॉरी सर, माय इंग्लिश इज वीक वगैरे काहीतरी असं थोडं फार बोललो. आणि मग मी मराठीत सांगितलं की असं असं आहे आणि मला IAS व्हायचं आहे. मी सगळं एकंदरीत ऑब्झर्व केलं तर 95% लोकांचं तेच होतं की मला IAS व्हायचं आहे. मग मी अजूनच घाबरलो की अरे एवढे सगळे होणार, आपलं कसं होणार त्यांच्यामध्ये. म्हणजे कॉम्पिटिशनची जी भीती असते की आपलं काय होणार, यांच्याकडे एवढी चांगली इंग्लिश आहे, एवढं चांगलं मटेरियल आहे, हे लोक क्लास लावतील, माझ्याकडे तर काहीच नाही, झिरो आहे ना, म्हणजे मी माझं कसं व्हायचं. मी हे सगळं सांगणार, पण कन्क्लुजन हे की त्या 95% लोकांपैकी आज आमच्या बॅचचा मी एकटाच IAS झालोय. म्हणजे राहिलो तिथं, मित्र मिळाले, खूप चांगला आमचा ग्रुप झाला. कारण फर्ग्युसन कॉलेजचं वैशिष्ट्य असं आहे की बरेच जण तिथं IAS होण्यासाठीच येत असतात. आम्ही 5-6 जणांनी मिळून ग्रुप बनवला. माझे मित्र होते, मुकुंद होता, त्यात शुभम होता, विक्रांत वगैरे, असे माझे खूप चांगले चांगले आम्ही 5-6 मित्र झालो. आम्ही ग्रुप बनवला आणि ग्रुपमध्ये अभ्यासालाही आम्ही सुरुवात केली. मग त्यामध्ये फर्स्ट इयरला मी फक्त कॉलेज गाजवलं. म्हणजे कॉलेजला रेग्युलर जायचं, टीचरची ओळख करायची, वक्तृत्व स्पर्धामध्ये मी भाग घ्यायचो. तर मग मी ओडिशाला गेलो होतो एका नॅशनल लेवलच्या वक्तृत्व स्पर्धेला. तिथं मी देशात पहिला आलो होतो त्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये. आणि कॉलेजमध्येही स्पर्धा मी अरेंज करायचो. एकंदरीतच कॉलेजमध्ये ते मॅगझिन वगैरे पब्लिश व्हायचं, त्यामध्ये माझ्या कविता यायला लागल्या होत्या. आणि अशा प्रकारे एका थोडंसं एक फेम मला मिळत होती म्हणजे त्या याच्यामध्ये. मग मी माझं FY संपलं आणि FY संपल्यानंतर मी विचार केला की 1 वर्ष माझं निघून गेलं आणि ह्या 1 वर्षामध्ये मी जे टार्गेट इथं पूर्ण करण्यासाठी आलो होतो, UPSC करण्यासाठी मी आलो होतो, त्यापैकी मी काय मिळवलं. म्हणजे हा कॉमन सेन्स आहे. म्हणजे मला बरेच जण म्हणतात की अरे पुण्यात आल्यानंतर अट्रॅक्शन्स असतात वेगवेगळ्या प्रकारचे, स्पेशली मुलींच्या बाबतीत ते होत असतं, किंवा झगमगाट असतो, एवढं एकदम वेगळंच लाईफ पुण्यातलं आपल्याला मिळत असतं. मग याच्यातून तू वाचला कसं काय. तर म्हणलं कॉमन सेन्स आहे ना, डोळे झाकायचे आणि विचार करायचा की हे जे काय मी करतोय याने माझं जे ध्येय ठरलेलं आहे, जे मी डिटरमाइन केलेलं आहे, त्याला मला फायदा होणार आहे का. आणि अर्थातच मला तो फायदा होत नव्हता. त्यामुळे मग मी डिसाईड केलं की आता कॉलेजला जाणं जरा कमी करायचं. बाकी ज्या मित्रमैत्रिणी आहे ज्या UPSC करत नाही आहेत त्यांच्याशी बोलणं थोडंसं थांबवायचं. जे मित्र आपले करत आहेत त्यांच्याशी चांगले संबंध ठेवायचे आणि एक कोचिंग क्लास जॉईन करायचा. माझ्या मित्राने युनिक अकॅडमी जॉईन केलं. मी आलो युनिक अकॅडमी जॉईन करण्यासाठी. माझ्याकडं पैसे नव्हते आणि मी म्हणजे आधी मी म्हटलं की आता पैसे क्लास लावायचा आहे तर पैशांची गरज आहे, म्हणून आधी आपण काय करूयात की मी खूप बडबड्या असल्यामुळे मी कन्व्हिन्स करायचो लोकांना की असं असं आहे सर आणि प्लीज. तर मग मी जाधव सरांना भेटायला गेलो. जाधव सरांचं लेक्चर सुरू होतं, दुपारी 1 वाजला होता. मी बाहेर राहून लेक्चर ऐकत होतो सरांचं. त्या बिल्डिंगच्या बाहेर उभा राहून मी लेक्चर ऐकत होतो. सगळं लेक्चर संपल्यानंतर मुलं बाहेर पडले, सर बाहेर येत होते. सरांनी मी सांगितलं की सर मला क्लास लावायचा आहे, माझ्याकडे पैसे नाही आहे. तर मग सर त्यावेळेस म्हणाले की ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे, तू चंपत सरांशी बोल, सर ते बसलेले आहेत आणि त्यांच्याशी बोल, ते तुझं काम करून देतील. मग मी चंपत सरांशी मी जवळजवळ आठवडाभर चक्कर टाकत होतो, त्यांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करत होतो. कारण प्रत्येकालाच ते कन्सेशन देणं शक्य नसतं. खरंच तो त्याच्यामध्ये विल आहे का, तो स्पार्क आहे का, खरंच तो गरजू आहे का, हे सगळं बघून व्हेरीफाय करून त्यांना ते द्यायचं असतं. आणि शेवटी मला त्यावेळेस 70,000 फीस होती, 50% कन्सेशन मिळालं. त्या कन्सेशनवरही मला म्हणजे इन्स्टॉलमेंट्स मिळाल्या. मग मी आमच्या एका शिक्षकाकडून, म्हणजे माझं लाईफचं असं आहे की जोपर्यंत मी लढू शकतो ना तोपर्यंत मी लढतो, पण नंतर माझ्याकडे मार्गच नसेल तर जी लोक मला स्वतःहून मदतीचा हात देतात त्यांचा मी हात पकडत असतो. मग मी आमच्या गावातले माजी सरपंच होशे गणेशदादा अंभोरे त्यांच्याकडून 15,000ची पहिली इन्स्टॉलमेंट घेतली. सेकंड इन्स्टॉलमेंट 5,000ची होती. ते आमचे जे टीचर होते मापारी सर त्यांच्याकडून घेतली आणि मग मी इन्स्टॉलमेंटमध्ये ते क्लास सुरू केला. क्लासमध्ये मी यायचो आणि खूप छोटा होतो मी, म्हणजे 18-19 वर्षाचा मी त्यावेळेस होतो ज्यावेळेस मी कोचिंग क्लास लावला होता. आणि UPSCचा कोचिंग क्लास, त्यात UPSCचं सगळं ते शिकवणार आणि मी खूप मॅच्युरिटी माझी कमी होती, खूप छोटा मी वाटायचो. त्यामुळे बरेच जण माझी टिंगल टवाळकी करायचे. मी सुरुवातीला मागे बसायचो, असं बघून मी ते लेक्चर अटेंड करायचो, नोट्स वगैरे काढायचो, रनिंगमध्ये जे काय शिकवलं सगळं ना सगळंच लिहून काढायचं. म्हणजे असं की जे ऐकतात ते म्हणजे अगदी काय म्हणतो सगळंच एक शब्द महत्त्वाचा आहे असं करून मी सगळे नोट्स काढण्याचा प्रयत्न करायचो. म्हणजे आणि UPSC काय असतं हे काहीच माहीत नव्हतं मला. तर मी 6 महिने मला हे UPSCची प्रोसेस समजून घ्यायला लागलं की एक्झॅक्टली एक्झाम काय आहे. म्हणजे आपण काय अपेक्षित प्रश्नसंच वाचतो, रट्टा मारतो, मागच्या 4-5 वर्षाचं जे असतं प्रश्न आलेले तेच रिपीट होत असतात. रिअल मी तेच केलेले. म्हणजे मागचे 5 वर्षाचे क्वेश्चन काढायचे, तेच रट्टा मारायचे, तेच परीक्षेला येतात आणि तेच लिहून मोकळं व्हायचं. तर अशी आपली अभ्यास पद्धती आहे, आजही ती अभ्यास पद्धती आहे. आणि तसंच मला वाटतं की हे असंच काहीतरी असेल की कोणी कुणास म्हणाले हे सांगा, किंवा रिकाम्या जागा भरा, किंवा थोडक्यात उत्तरे लिहा, असं काही नव्हतं म्हणजे प्रकारे. ते सगळं वेगळंच होतं. मग मी प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन चाळले, सिलेबस बघितला,
समजून घेतलं. जाधव सरांनी माझी परिस्थिती सांगितली. मग सर म्हटले की तू काय कर, पहिले 6 महिने फक्त UPSC काय आहे हे समजून घे. साईड बाय साईड तू आपल्या याचा अभ्यास कर, ऑप्शनलचा अभ्यास कर, कारण तुझ्याकडे अजून 2 वर्ष आहेत म्हणून. मग मी तसं त्यांना ब्लाइंडली फॉलो केलं. मी फक्त UPSC काय असतं हे समजून घेण्याचा प्रयत्न केला. क्वेश्चनचं ॲनालिसिस केलं मागच्या 2-3 वर्षाचं आणि ओव्हरऑल सगळंच. आणि त्यातही उत्तरं कशी लिहायची, कशी उत्तरं लिहिली जातात, टॉपर्सची काय स्ट्रॅटेजी राहिलेली आहे. ओव्हरऑल हे माझं मलाच करायचं होतं, कारण क्लासमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी स्पून फिडिंग नसतं. तिथं ते येणार, इंट्रोडक्शन देणार, तुमचं समजून घ्या आणि मग लेक्चरला सुरुवात होते. त्यामुळे ते 6 महिने मी खूप ही प्रोसेस समजून घेतली. त्यामध्ये खूप अडचणी येत होत्या, कारण माझ्याकडं टिंगल टवाळकी करणारे खूप लोक होते. आमच्या त्या बॅचमधला मी सांगेल की एकटाच मी आज सिलेक्ट झालेला आहे. बरेच जण मी जेव्हा प्रश्न विचारायचो किंवा उत्तर द्यायचो त्यावेळेस हसायचे. म्हणजे मला आजही एक प्रसंग आठवतो की ज्यावेळेस निर्भय जाधव सर पॉलिटिकल सायन्स शिकवत होते आणि त्यांनी विचारलं की ह्युमन राईट्स काय असतं, काय असते त्याची व्याख्या. तर मी उत्तरं द्यायचो, म्हणजे फ्रंट पेजला मी नंतर बसायला लागलो होतो, त्यामुळे मी उत्तरं द्यायचो, प्रश्नही विचारायचो. त्यामुळे मी हातवर केला आणि मी म्हटलं सर की एका मनुष्य प्राण्याला एक मानव म्हणून जगण्यासाठी जे हक्क गरजेचे असतात, जी परिस्थिती गरजेची असते त्याला मानवी हक्क म्हणतात. सोपी सुटसुटीत व्याख्या होती. तर माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी उपलब्ध गरजेचे असतात त्या गोष्टी म्हणजे मानवी हक्क. तर सगळेजण हसायला लागले. आता मी शॉक झालो, मी काय माझं काही चुकलं का. मग नंतर निर्भय सर म्हटले अरे हसता काय, हेच उत्तर आहे, हीच त्याची व्याख्या आहे म्हणजे. तर अशा प्रकारच्या गोष्टी क्लासमध्ये घडत होत्या. तरी मी माझ्या याच्यावर फोकस माझा होता. खूप मोठ्या वयाची मुलं माझ्यासमोर होती. ती कॉम्पिटिशनची भीती आज सगळ्यांना वाटते, ती मलाही सुरुवातीला वाटायची, पण मी ती कशी घालवली हे मी तुम्हाला सांगतो. की आपली जी स्पर्धा असते आयुष्यामध्ये, स्वामी विवेकानंदांनी खूप आधीच सांगून ठेवलेलं आहे की तुमची स्पर्धा तुम्हा स्वतःशी असते. तुमच्यामध्ये काही गुण असतात, तुमच्यामध्ये काही दोष असतात, तुमच्या पर्सनॅलिटीचे काही गुणदोष असतात. ते जे तुमचे दोष आहे त्या दोषांवर तुम्ही मात करत संघर्ष करत राहिला की तुम्ही जगही जिंकू शकता. त्यामुळे आजही मी हे तुम्हाला सांगेल की तुम्ही लोकसंख्या किती आहे आपल्या देशाची, किंवा 5-6 लाख मुलं परीक्षा देत आहेत, तयारी करतायत, अहोरात्र मेहनत करतायत, त्याच्याकडे बघू नका. तुम्ही काय करताय, तुम्ही किती हार्डवर्क करताय, तुमचं जे हार्डवर्क राईट डायरेक्शनमध्ये सुरू आहे का नाही याचं अनालिसिस करा. कॉम्पिटिशन त्यांच्याशी करण्यापेक्षा स्वतःशी करा की अरे मी आज 10 तास अभ्यास केला ना, उद्या मी 11 तास करणार, असं तुम्ही ठरवा. रादर देणार तो 16 तास करतो, मी पण 16 तास करतो, नाही तू 10 करतो, तू 11 कर, 12 कर, 13 कर, असं तू वाढवत जा. म्हणजे कॉम्पिटिशनची भीती आपल्याला करण्याची गरज नाही. आणि तुम्हाला फ्रँकली सांगतो, कधी कधीच मी लायब्ररीमध्ये जायचो तर मुलं असायची, त्यांच्यासमोर पुस्तकं असायची, पुस्तकासमोर ती बसलेली असायची, पण त्याचं डोकं आणि डोळं दुसरीकडे असायचे. म्हणजे त्यामुळे त्याची काही घाबरण्याची गरज ॲज नसते. तुम्ही तुमचा अभ्यास करत राहायचा असतो. म्हणजे मी एक इन्सिडेन्स नेहमी सांगत असतो की मी लायब्ररीत बसलो आहे आणि टेबल होता, त्यावेळेस बेंच असायचा, त्या बेंचवर मी बसलो आहे आणि तिकडून एक मुलगा आणि एक मुलगी आले. त्यांच्याकडे बघून असं वाटत नव्हतं की ते भाऊ बहीण आहेत म्हणून. आणि ते आले, माझ्याच बेंच खाली असल्यामुळे ते माझ्या बेंचवर बसले आणि मी अभ्यास करत असताना मला प्लास्टिकचा आवाज आला, म्हणून मी सहज माझी नजर गेली, मी बघत होतो त्यांच्याकडे. तर बिस्किटचा पुडा त्या मुलीने आणलेला होता आणि ती बिस्किट तिने खाल्लं. मी तेही बघितलं. मग मी पुन्हा अभ्यासाला लागल्यानंतर पुन्हा प्लास्टिकचा आवाज झाला. मग बघितलं की तिला रिअलाईज झालं की आपलं काहीतरी चुकलं, म्हणून तिने फास्टमध्ये ते पुडा काढून त्याला खाऊ घातला. लायब्ररी यावे ना, म्हणजे लायब्ररीमध्ये अशा गोष्टी व्हायला नको. पण ते मी सांगण्याचा प्रयत्न हा करतोय की फोकस हा एक्झामिनेशनमध्ये खूप गरजेचा असतो. तुम्ही लायब्ररीमध्ये येता, 10-15 तास बसता हे महत्त्वाचं नाही, त्या वेळेमध्ये तुम्ही काय करता ते महत्त्वाचं असतं. त्यामुळे 8-9-10 तास जरी अभ्यास केला तरी चालतो, पण ते पूर्ण फोकसने झाला पाहिजे, पूर्ण लक्ष आपलं त्या अभ्यासाकडे असलं पाहिजे. दुसरं काही आपल्याला डायव्हर्ट करणारी गोष्ट असू नये. युनिकच्या 2 वर्ष माझ्याकडे आणि मग त्यात एवढं प्रेम गावकऱ्यांचं, म्हणजे जे प्रेम मला माझ्या 21 वर्षात मिळालं नाही ते मला त्या 2-3 दिवसात एवढं प्रेम की मावे ना माझ्याकडं. म्हणजे एवढं प्रेम मी ॲक्सेप्ट कसं करू, म्हणजे लोकांचं मला सुचेना काय करावं. घरी गेलो, सरांनी गाडी पाठवली त्या आईवडिलांना घेण्यासाठी, जाधव सरांची गाडी होती, गाडी घेऊन गेलो तर लोक अक्षरशः गाडीवर तुटून पडायला लागली मला बघण्यासाठी, मला हात लावण्यासाठी. एकदम म्हणजे एखाद्या फिल्म स्टारसारखं ते लाईफ होतं आणि मला कळलं रिॲक्ट कसं करू. मग घरी गेलो, घरी सगळ्यांची म्हणजे एवढं की पोलीस बोलवावे लागले बंदोबस्तासाठी. मग त्यांनी ती साखळी करून मला आमच्या घरापर्यंत सोडलो. घरात आलो तर बघितलं की सगळे घर पाहुण्याने, आमचं एकच हॉल होता, आमचा सगळा हॉल पाहुण्यांनी भरलेला आहे आणि तिथं सगळ्या म्हाताऱ्या बाया वगैरे आमच्या, ज्या मी कधीही बघितलेल्या नव्हत्या, कुठेही माझ्या मदतीला नव्हत्या, त्या सगळ्या येऊन बसल्या आहे हारं वगैरे घेऊन. आणि म्हटलं आता आईवडिलांना भेटेल, पण तर कशाचं भेटायला होते, सगळेजण बसले आणि त्यांनी मला जे असे वेगवेगळ्या प्रकारे हात लावायला सुरुवात केली, माझे पाव वगैरे घ्यायला सुरुवात केली. कळेला लागलं काय चाललं काय, म्हणजे अशा प्रकारचं हे सगळं झालं. आमच्या घरासमोर अशीच एक
गॅलरी होती. लोकांना एवढं भेटण्याची इच्छा झाली होती की लोकांनी ती आम्हाला हात लावण्यासाठी ती गॅलरीला धरून हात लावत होते. ती गॅलरी मोडली म्हणजे आमच्या घरासमोरची. संध्याकाळी माझी मिरवणूक काढण्यात आली, गावातून फेटा वगैरे बांधून माझं औक्षण केलं गेलं. म्हणजे जे हिंदू परंपरेमध्ये असतं ते औक्षण माझं केलं गेलं, आरती केली गेली. तिथेच आमच्या गावामध्ये आंबेडकरांचा पुतळा आहे, त्याला मी हार घातला. मशीद आहे, तिथं मी नमाज पण पडला. त्या मिरवणुकीमध्येच हे सगळं होत होतं. 5 ते 8 पर्यंत ते चाललं. नंतर माझं भाषण झालं आमच्या गावामध्ये. आमच्या गावामध्ये त्या दिवशी माझं भाषण संपेपर्यंत चूल पेटलेली नव्हती. सगळ्या बाया, सगळे पुरुष, आसपासच्या पंचक्रोशीतली लोकं तिथं आलेली होती आणि माझं असंच भाषण सुरू होतं. मी सगळा प्रवास माझा सांगत होतो आणि मी ऑब्झर्व करत होतो की बरेचशी लोक अक्षरशः रडत होते. त्यांचं ते प्रेम मला त्यांच्या त्या अश्रूतला दिसत होता आणि खूप मलाही भरून येत होतं. एकंदरीतच हे असं माझं थोडंसं स्टारसारखं लाईफ सुरू झालं. मग मी जिथेही प्रोग्रामला जाते मुलं सेल्फी काढण्यासाठी खूप धडपड करायचे, अंगावर पडायचे, हार टाकण्यासाठी, हात लावण्यासाठी. तर अशा प्रकारचं हे सगळं सुरू होतं. म्हणजे इथंच एक मागच्या 2-3 दिवसापूर्वी कार्यक्रम होता आणि माझा रूममेट होता. तर तो आला होता आणि त्याच्याकडे माझी बॅग होती, जी बॅग मी नेली होती म्हणून तो माझी बॅग घेऊन आला होता कार्यक्रमाला. त्याच्या बाजूला तो मुलगा त्याला म्हटला, अरे तू अन्सार शेखला ओळखतो का रे? तुला अरे माझा रूममेट होता तो. आता मित्राला नाही का सांगायला बरं वाटतं, म्हणजे आपला रूममेट असा व्यक्ती असेल तर. तुला काय बोलतो? अरे ही बॅग त्याचीच आहे म्हणे. तो म्हणला, अरे त्याला बघितलं रे, त्याच्या बॅगला तरी हात लावू दे कमीत कमी. एकंदरीतच असं हे लाईफ पलटतं ह्या एक्झामने. आज मी तुमच्या समोर उभा आहे, तुमच्या समोर बोलतोय. तुमच्या सगळ्यांचं मला खूप प्रेम मिळते, खूप कॉल्स येत आहेत, खूप फ्रेंड रिक्वेस्ट येत आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. तुमच्या समोर मी उभा आहे. मला ऐकण्यासाठी एवढ्या दुरून तुमचा वेळ आणि एनर्जी खर्च करून तुम्ही आलाय. हे सगळं जर तुमच्या समोर मी उभा असलो ना, तर हे सक्सेस ॲज सच काही नाही आहे. ह्याच्या मागची खूप मोठी मेहनत आहे आणि त्या मेहनतीचं ते फळ आहे. म्हणजे सक्सेस सगळ्यांना दिसतो, पण त्याच्यामागं काय काय इजा आपण सहन केलेला आहे, काय काय त्रास सहन केलेला आहे, तो त्या व्यक्तीलाच म्हणजे खऱ्या अर्थानं कळत असतो. तर तुमच्या प्रेमाचा मी खरोखरच खूप आभारी आहे. आता याच्यात हे असं आहे की हे सगळा माझा प्रवास झाला, पण याच्यातल्या काही गोष्टी अशा आहे की तुम्ही आलात, तुम्हाला याच्यातून मला वाटतं की थोडीफार तरी मोटिवेशन मिळेल. तुम्ही अभ्यासाला लागाल, तुमचे काही मिस असेल ते मोडतील. स्पेशली मराठी मीडियमच्या मुलांचं असं असतं की मराठी मुलं सिलेक्ट होत नाही. त्याचं रिझन असं आहे की मराठी मुलांनाच वाटतं की आपल्याला मार्क्स पडणार नाही. तुमचा माइंडसेटच तुमच्या आडी येत असतो. हे बरोबर आहे की मराठी भाषेला दुर्दैवानं आपण ज्ञानभाषा नाही बनवू शकलो, परंतु देखील युनिकचं मटेरियल असेल किंवा काही संदर्भ साहित्य मराठीमध्ये 30-40% अवेलेबल आहे. उर्वरित तुम्ही इंग्लिशमध्ये वाचा, इंग्लिश तुमचं सुधारा. माझंही इंग्लिश खूप खूप विचित्र होतं. म्हणजे मला आजही तो प्रसंग आठवतो. मी पहिल्यांदा पुण्यात येणार होतो. मी ट्रॅव्हल्समध्ये होतो. ट्रॅव्हल्स सकाळी 5 वाजता पुण्यात सोडते. 5 वाजता ते हडपसरचा एरिया सुरू होतो. तिथं लिहिलेलं होतं त्या दुकानांवरती, टू लेट टू लेट टू लेट. मी चष्मा मग काढलेला होता. मला वाटलं की आहे त्यातला कटला आहे, टॉयलेट असेल, पण आहे कटला आहे, चष्मा घातला नाही म्हणून आपल्याला चुकत असेल. आणि मग चष्मा घातला तरी टू लेटच. मला तिथं टॉयलेटला टू लेट म्हणतात की काय, असं मला प्रश्न पडला. म्हणजे एवढं वीक माझा इंग्लिश होता. तर मी ते इम्प्रूव्ह केलं, इंग्लिशमध्ये अभ्यास केला आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की मला मार्क्स देखील खूप चांगले आले. तर इंग्लिश तुमचं इम्प्रूव्ह करा. आणि तुमच्यासाठी काही मेसेजेस माझ्याकडे आहे की काय करावं लागतं या एक्झाममध्ये सक्सेसफुल होण्यासाठी. सगळ्यात महत्त्वाची काही गोष्ट असेल तर ते आहे हार्डवर्क. म्हणजे तुम्हाला खूप प्रचंड मेहनत घ्यावी लागते. 10-15 तास तुम्हाला जेवढा तुमच्याकडून शक्य होईल तेवढा तुम्हाला जास्त अभ्यास करावाच लागतो. हार्डवर्कला पर्याय नाही आहे. मला बरेच जण म्हणतात की सर NCERTच्या क्रक्स मिळतो म्हणे, कोणीतरी पब्लिकेशननी काढलं आहे की समजा जॉग्राफी आहे तर 6वी ते 12वीपर्यंत जॉग्राफीचं एक पुस्तकच त्यांनी तयार केलं ब्रीफमध्ये, ते वाचू का? अरे म्हटलं मित्रा, यशाला शॉर्टकट नसतो. तुला त्या पुस्तकात थ्रूच तुला जावं लागेल, तुला हार्डवर्क करावाच लागेल. पण मराठी मुलांमध्ये प्रॉब्लेम तो आहे की हार्डवर्क करण्याची क्षमताच खूप कमी असते. UP-बिहारचे विद्यार्थी जास्त म्हणतो आपण त्यांच्या नावानं बोटं मोडतो, पण तेवढी मेहनत त्यांनी घेतलेली असते. ते जस्ट बिकॉज ऑफ UP-बिहारचे आहे म्हणून सिलेक्ट होत नसतात. त्यांनी ती मेहनत घेतलेली असते. ती मेहनत घेण्यामध्ये आपण मराठी मुलं कधीच नेहमीच कमी पडत असतो. त्यामुळे हार्डवर्क तुम्हाला खूप गरजेचं आहे. त्याला लागून महत्त्वाची काही गोष्ट ह्या एक्झाममध्ये सक्सेसफुल होण्यासाठी गरजेचं असेल तर ते स्मार्ट वर्क आहे. बरेच जण म्हणतात की स्मार्ट वर्क काय असतं. तर स्मार्ट वर्क जी मला त्याची व्याख्या कळलेली आहे आतापर्यंत, स्मार्ट वर्क इज हार्डवर्क इन राईट डायरेक्शन. म्हणजे हार्डवर्कच करायचा असतो, पण तो राईट डायरेक्शनमध्ये करायचा असतो. उदाहरणार्थ पेपरमध्ये भरपूर गोष्टी चालू असतात. सिलेबस खूप मोठा आहे, मग अभ्यास कसा करायचा? तर जे काही घडतंय सध्या पेपरमधून आपल्या अवतीभोवती त्याला तुम्ही सिलेबसशी लिंक करायचं. म्हणजे आपल्या सिलेबसमध्ये आपल्याला पार्लमेंटरी सिस्टीम दिलेलं आहे, त्यामध्ये आपल्याला प्रेसिडेंट नावाचा चॅप्टर आहे, प्रेसिडेंटच्या पॉवर्स दिलेल्या आहेत, त्यातली एक पॉवर ऑर्डिनन्स काढण्याची आहे. आणि ज्यावेळेस मी अभ्यास करत होतो त्यावेळेस ही पॉवर खूप चर्चेत होती, कारण बऱ्याच वेळा सरकारने ऑर्डिनन्सेस काढलेले होते. म्हणून मी काय केलं की अशा ज्या काही गोष्टी घडत आहेत त्या गोष्टींची लिस्ट बनवली. म्हणजे हिस्ट्रीचं 2015 सुरू आहे, 2015चं ऐतिहासिक महत्त्व काय आहे ते 1915, कारण 100 वर्ष कोणत्याही गोष्टीला 1915 पासून 2015ला होतात. मग गांधी भारतात आले होते 1915मध्ये, 100 वर्ष पूर्ण झाली. आंबेडकरांची 125वी जयंती होती, ती गोष्ट ती नोट डाऊन केल्या. बर्लिनची भिंत पडली
केली, तिला 25 वर्ष झाले ते ती नोट डाऊन केल्या. म्हणजे अभ्यास तर सगळाच केला होता, पण स्मार्ट वर्क हा होता की हार्डवर्कच करा, पण थोडासा राईट डायरेक्शनमध्ये अजून त्याला लागून. मग हार्डवर्कला स्मार्ट वर्क पर्याय नसतो, ही गोष्ट इथे लक्षात घ्या. मग पॉलिटिकल सायन्सचे असे 50 इश्यूज काढले, जॉग्राफीचे काही कमी निघाले इश्यू, तसं जॉग्राफीचा खूप टेक्निकल सब्जेक्ट आहे त्यामुळे त्याचे काही इश्यूज काढले, सोशिओलॉजीचे काही इश्यूज काढले, पॉलिटिकल सायन्सचे इंटरनॅशनल रिलेशन्सचे इश्यूज काढले. आणि इमॅजिन तुम्ही करू शकाल, मी जे सरांकडून क्वेश्चन पेपर चेक करून घ्यायचो पॉलिटिकल सायन्सचे, तर GS2चे जे होते 20 क्वेश्चन त्यापैकी 10 मी सरांकडून ऑलरेडी चेक करून घेतले होते उत्तरं लिहून. म्हणजे आर्टिकल 1, 2, 3 असू द्या किंवा युनिफॉर्म सिव्हिल कोड असू द्या किंवा प्रोजेक्ट मौसम असू द्या, हे जे क्वेश्चन UPSCने विचारले होते तेच मी ऑलरेडी सरांकडे जाऊन चेक करून त्याच्यावरचं सगळं ॲनालिसिस करून मी बसलो होतो. त्यामुळे हे स्मार्ट वर्क असतं, हे तुम्हाला नेहमी करावं लागतं ना. अर्थात ही एवढी मोठी परीक्षा आहे, एवढा मोठा अभ्यास आहे, सगळं आपल्याकडून करणं शक्य नसतं, त्यामुळे थोडासा स्मार्ट वर्क करावं लागतं. सायन्स मला आवडायचं नाही म्हणून मी मेनसाठी सायन्स पूर्ण स्किपच केला, किंवा डिझास्टर मॅनेजमेंट किंवा नॅशनल सिक्युरिटीसारखे जे चिल्लर टॉपिक आहे ते पण मी स्किप केले होते, कारण माझ्याकडून ते अभ्यास करून होणार नव्हते आणि ते काय जनरल टॉपिक होते. पण सायन्स आवडायचं नाही म्हणून मी सायन्सचा अभ्यासच स्किप केला. तेही एक प्रकारचं स्मार्ट वर्क असतं की जिथं शक्यच नाही ना तिथं आपण ते टाळलं पाहिजे. आणि हे मी सांगत होतो की स्मार्ट वर्क ह्या एक्झामिनेशनमध्ये अशा प्रकारचा गरजेचा असतो. त्यामुळे स्मार्ट वर्क म्हणजे काय हे लक्षात ठेवा की हार्डवर्कच करायचं आहे, पण तो राईट डायरेक्शनमध्ये रेलेव्हंट करायचा आहे. गांधींचं मी सांगितलं की 100 वर्ष पूर्ण झाली होती, गांधींवर तो प्रश्न आला की गांधी नसते आले तर आपल्या स्वातंत्र्य जे मिळालं आपल्या त्याचं स्वरूप कसं असलं असतं, किंवा गांधी आणि आंबेडकरांचं कास्ट सिस्टीमबद्दलच्या ॲनिलेशनचं बद्दलचं काय मत होतं, त्यांच्यामध्ये काय फरक होते. सो हे आपल्याला कळलं पाहिजे, हे आपल्यालाच कळतं. त्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट करेल की मागच्या 2 वर्षात ज्या घटना घडल्या, पॉलिटिकल सायन्समध्ये असू द्या किंवा पॉलिटिक्समध्ये असू द्या किंवा जॉग्राफीमध्ये हिस्ट्रीमध्ये जे काही घटना महत्त्वाच्या घडल्या त्या तुम्ही नोट डाऊन करा आणि त्याच्यावर आणखी चांगलं वर्क करा. म्हणजे अभ्यास सगळाच करायचा, पण याच्यावर आणखी थोडंसं जास्त आपण फोकस करणं गरजेचं असतं. एक्झामिनेशनमध्ये ह्या पास होण्यासाठी आणखी महत्त्वाची गोष्ट काही असेल तर फोकस, ज्याबद्दल मी ऑलरेडी बोललेलो आहे की जेवढा वेळ करताय तेवढा पूर्ण डिव्होजनने त्या एक्झामिनेशनसाठी द्या. बऱ्याच जणांना असं वाटतं की अट्रॅक्शन्स असतात, आपलं टीनेज असतं आणि अशा एजमध्ये मग आपल्याला अपोजिट जेंडरचं अट्रॅक्शन म्हणा किंवा इथला झगमगाट म्हणा, बाहेर जाऊन पार्टीज करणं, मित्रांसोबत दारू वगैरे पिणं. तर मी तुम्हाला फ्रँकली हे सांगेल की कॉमन सेन्स असतो, ज्या गोष्टीतून फायदा होणार असेल त्याच गोष्टी करायच्या. त्यामुळे जर तुम्हाला स्मोकिंग आणि ड्रिंकिंगचा UPSCला फायदा होणार असेल तर करा, म्हणजे पण होणार नसेल तर कॉमन सेन्स. आपण वी आर ह्युमन बिईंग, आपल्याकडे रिझन आहे, विवेक आहे आणि तो सांगतो की काय योग्य आहे आणि काय योग्य आहे. त्यामुळे तो डिसिजन घ्या, फोकस राहून तुम्ही अभ्यास करा, कुठेही डायव्हर्ट तुम्ही होऊ नका. झालात तर तुम्ही पुन्हा तुमच्या मार्गाला लागा. चौथी महत्त्वाची गोष्ट काय असेल तर डेडिकेशन ह्या एक्झामिनेशनमध्ये खूप जास्त गरजेचं असतं. खूप जास्त तुम्हाला अभ्यासाला एक प्रकारचं भक्ती मानावं लागतं, खूप पूर्ण वेळ देऊन तुम्हाला अभ्यास करायचा असतो. त्यामध्ये तुम्हाला कधी कधी असं होईल की लग्न समारंभ अटेंड करता येणार नाही तुम्हाला. 4 वर्षामध्ये मी फक्त 2 वेळा आमच्या घरी ईद सेलिब्रेट करण्यासाठी गेलेलो आहे. आणि आत्ता रिसेंटली तर असं झालं, मला वाटतं माझी मेन्सचा अभ्यास का इंटरव्ह्यूचा काहीतरी तयारी चालू होते, मी गॅलरीत माझ्या अभ्यास करत बसलो, माझ्या वडिलांचा फोन आला की ईद मुबारक. आई शपथ, म्हणलं काय झालं, म्हणलं मी पण म्हणलं ईद मुबारक. तो माझे वडील म्हणले तुने नमाज पढा क्या, मैंने कहा हाँ पढ़ा. हां, तो आज मग माझ्या वडिलांना थोडंसं डाऊट आला, ते म्हणले अरे आज बकरीद आहे. अरे म्हणलं आता मला काहीच माहीत नाही, म्हणजे मी अभ्यास करत बसलोय, नमाज होऊन गेली आणि मला माहिती पण नाही. म्हणजे डेडिकेशन खूप गरजेचं, प्रत्येकासोबत असं होईल नाही असं नाही आहे, पण खूप डेडिकेशनची याच्यामध्ये गरज असते, खूप जास्त मेहनत घ्यावी लागते. माझा व्हॉट्सअप जे होतं ते जूनपासून बंद होतं, आता जून येणार आहे, 1 जूनला मी शेवटचं, आत्ता मी ॲक्टिवेट मला करावं लागलं. जवळजवळ 1 वर्ष मी ते बंद करून ठेवलं होतं. फेसबुकवर पण मी रेअरली असायचो, म्हणजे त्यामुळे पूर्ण फोकस ज्या गोष्टीतून आपल्याला फायदा होणार आहे UPSCसाठी त्याच गोष्टी आपण नेहमी करायच्या. कुठेही तुम्हाला प्रश्न आला की अरे ही मी योग्य करतो की अयोग्य करतोय, डोळे टाकायचे आणि विचार करायचे की माझं टार्गेट आहे UPSC, मला पास व्हायचं आहे, IAS व्हायचं आहे मला, त्याच्यासाठी ती गोष्ट मला गरजेची पडणार आहे किंवा नाही. एकदम कॉमन सेन्स आहे, तोच अप्लाय करा, तुम्ही बरोबर तुमच्या मार्गाला येणार. त्याच्यानंतरची महत्त्वाची गोष्ट असेल तर ते पेशन्स आहे, कारण ह्या एक्झामिनेशनमध्ये सगळ्यांना सक्सेस ॲश्युअर नाही आहे. मी 21व्या वर्षी झालो, पण बरेच जण असे आहे की 31व्या वर्षी झाले. त्यामुळे संयम लागतो, अभ्यास करावा लागतो. मी तर एवढा खचलो होतो 3 वर्ष अभ्यास करून की मी सरांना मेसेज करायचं की सर माझा अभ्यास होत नाही आहे, मला काहीतरी अवांतर वाचनाची पुस्तकं द्या. 7-7, 8-8 वेळा तीच पुस्तकं वाचली तर पुन्हा 9व्या वेळेस ते पुस्तकं वाचतात, हातात घेण्याची त्याची हिंमत होत नव्हती. म्हणजे मग ती मुलं जी 4-4, 5-5 अटेम्प्ट देतात, 1-1 मार्काने प्रिलिम राहतं, 1 मार्कानं मेन्स राहतं, 1 मार्कानं सिलेक्शन राहतं, अशी मुलं किती अभ्यास करत असतील. त्यामुळे पेशन्स खूप गरजेचा आहे, संयमी राहून आपण तो अभ्यास करायचा असतो. त्यानंतर असेल की सोशल अवेअरनेस गरजेचा आहे एक्झामिनेशनमध्ये पास होण्यासाठी, तुमच्या इंटरव्ह्यूसाठी देखील आणि तुमच्या
मुख्य परीक्षेसाठी देखील तुम्हाला सोशल अवेअरनेस, एक सामाजिक भान, जे समाजातले वल्नरेबल सेक्शन्स आहे, मग महिला असू द्या, LGBT असू द्या, लहान मुलं, वृद्ध, मायनॉरिटी कम्युनिटी, SC ST यांच्याबद्दल तुम्हाला सिंपती असायलाच हवी. म्हणजे नाहीतर तुम्ही अधिकारी झाला तरी चांगले अधिकारी होऊ शकणार नाही. त्यामुळे एक सोशल अवेअरनेस असणं आपल्यामध्ये गरजेचं असतं. आणि मग रिझर्वेशन पॉलिसीबद्दलची तुमची मतं अर्थातच प्रोग्रेसिव्ह होत जात असतात. त्यामुळे एक सोशल अवेअरनेस असणं गरजेचं आहे. माझ्या एक मित्राचा किस्सा मी सरांशी येताना सांगत होतो की आम्ही त्याच्या कारमधून चाललो होतो आणि एक इथं सिग्नल लागला आणि ते गरीब मुलं भीक मागत असतात, ते काचावर जोरात आदळत होता. त्याने दार खोडलं आणि जोरात शिवी त्याला दिली आणि तो पळून गेला मुलगा. अरे मी म्हटलं असं नसं बोला, छोटा मुलगा आहे म्हटलं, आणि गरिबी आहे आपल्या देशामध्ये, आपण गरिबी कशी मिटवणार म्हटलं एवढी गरिबी असताना. तर तो मला असं म्हटलं की आपण काय करूयात की सगळे जे भारतातले गरीब आहेत त्यांना एकत्र जमवायचं आणि त्यांच्यावर बॉम्ब टाकून द्यायचा. तर अशी जर तुमची मतं असेल तर तुम्ही काय अधिकारी होणार आणि तुम्ही कसे अधिकारी होणार. त्यामुळे एक सोशल अवेअरनेस, एक सामाजिक भान, सामाजिक प्रश्नांची जाणीव आणि ते बदलण्याची हिंमत देखील तुमच्यामध्ये असणं ह्या एक्झामिनेशनमध्ये सक्सेस होण्यासाठी गरजेचे आहे. आणि फक्त एक्झामिनेशनमध्ये नाही, सोशल अवेअरनेस एकदा नसेल आणि तुम्ही अधिकारी होऊ शकता पण तुम्ही चांगले अधिकारी होणार नाही आणि त्यामुळे नुकसान देशाचं आणि तुमचंच होणार आहे. त्यामुळे एक सोशल अवेअरनेस असू द्या, तुमच्यामध्ये ती जाणीव असणं गरजेचं आहे. कन्सिस्टन्सी खूप गरजेची असते. म्हणजे विद्यार्थी काय करतात की जनरली 10 तास अभ्यास करतात एका दिवशी आणि दुसऱ्या दिवशी फक्त 1 तास अभ्यास करतात. तर तसं असू नये. तुम्ही 8 तास अभ्यास करा पण दुसऱ्या दिवशी पुन्हा तुम्ही 8 तास अभ्यास केला पाहिजे. त्यामुळे कन्सिस्टन्सी ह्या एक्झामिनेशनमध्ये खूप गरजेची आहे जर तुम्हाला सक्सेसफुल व्हायचं असेल तर. मी साधारणतः काय करायचो, मला मूवीज आणि बघायला आवडायचं, ट्रॅव्हलिंग आवडायचं, तर संडेच्या दिवशी मी फक्त अर्धा डे ऑफ घ्यायचो, थिएटरला जाऊन मूव्ही बघायचो, म्युझिक वगैरे ऐकायचं, थोडंसं ट्रॅव्हलिंग करून यायचो आणि मग उरलेला जो अर्धा दिवस आहे तो मी एक्झामिनेशनमध्ये म्हणजे अभ्यासाच्या तयारीमध्ये घालवायचो. त्यामुळे UPSC करणाऱ्या मुलांसाठी विकेंड नावाचा प्रकार अस्तित्वात नसतो. ही गोष्ट लक्षात घेणं आपल्याला गरजेचं आहे. कन्सिस्टन्सी खूप जास्त गरजेची आहे. अभ्यास फक्त 1 महिना चांगला करतो म्हणजे मराठी मुलांचा स्पेशली असं असतं की 1 महिना खूप पेटून अभ्यासाला लागतात आणि मग नंतर ती उतरती कळा लागायला सुरुवात होते. त्यामुळे टप्प्याटप्प्यावर आपल्याला आपले सातत्य टिकवावं लागतं आणि त्याच्यासाठी एक मोटिवेशन गरजेचं असतं. आणि मी नेहमी सांगतो की हे मोटिवेशन आणायचं कुठून. म्हणजे बरेच जण म्हणतात की हो सर डेडिकेशन गरजेचं आहे, एक डिटर्मिनेशन असणं गरजेचं आहे की हो 21व्या वर्षी होणार, 22व्या वर्षी होणार, पहिल्या अटेम्प्टमध्ये होणार, हे डिटर्मिनेशन लागतं, फोकस लागतं, हार्डवर्क, स्मार्टवर्क, डेडिकेशन, सगळ्या गोष्टी लागतात. आणायच्या कुठून म्हणजे मला स्मार्टवर्क करायचं आहे, मला हार्डवर्क करायचं पण माझ्याकडून होतच नाही, माझ्यामध्ये पेशन्सच नाही, मला फोकस करायचं पण माझा फोकस होतच नाही. अरे त्याचं उत्तर कशात आहे, तर त्याचं उत्तर आहे की मला का करायचं आहे. इंजिनिअरिंग करायचं आहे ना, मला का करायचं आहे, मला मेडिकल करायचं आहे ना, मला का करायचं आहे, ह्या प्रश्नाचं उत्तर तुमचं क्लिअर असणं गरजेचं आहे. 2 कारणासाठी. एक कारण, इंटरव्ह्यूमध्ये हमखास विचारतात की मलाही विचारलं की अन्सार तुला काय यायचं आहे म्हणे सिस्टीममध्ये. त्याचं उत्तर मी असं दिलं होतं, बऱ्याच जणांना ते जाणून घ्यायची उत्सुकता आहे. म्हटलं मॅडम मी आमच्या समाजामध्ये ज्या काही विचित्र गोष्टी सगळ्या त्या सगळ्या माझ्या घरात बघितल्या आहे. तुम्ही डोमेस्टिक व्हायलन्स म्हणा, डावरी कस्टम म्हणा, चाइल्ड लेबर म्हणा, चाइल्ड मॅरेज म्हणा, जे काही सगळं पोलिगामी म्हणा, बहुपत्नीत्वाची पद्धत, सगळ्या गोष्टी माझ्या घरात बघितलेल्या आहे. मी माझं डिस्क्रिमिनेशन माझ्या शाळेत होताना बघितलं आहे, पुण्यात होताना बघितलं आहे. हे मी जेव्हा काही बघायचो तर मला खूप फ्रस्ट्रेशन यायचं म्हणायचो मी, की खूप चिडचिड व्हायची की बदलावं असं वाटायचं, मला ते सहन नाही व्हायचं आणि त्यासाठी मला मार्ग सापडत नव्हता. तो मार्ग ज्यावेळेस मी 10वीला होतो त्यावेळेस सापडला आणि तो लाथेचा प्रसंग मी सांगितला आणि तिथून मला वाटलं की मी हे सोसायटीला, या सोसायटीमधल्या या दूषणांना आणि सिस्टीमला बदलण्यासाठी मला IAS व्हायचं आहे. हे उत्तर त्यांना खूप आवडलं. आणि हेच असतं की तुम्हाला जेव्हा कधी फ्रस्ट्रेशन असेल, टेन्शन असेल, अभ्यास होत नसेल, फोकस होत नसेल, हार्डवर्क येत नसेल, त्यावेळेस तुमचं एक उत्तर बनवा की मला एक IAS व्हायचं आहे. पण ते IAS मला का व्हायचं आहे. कारण तुम्ही जर एकदा IAS होऊन चेअरवर बसला की आता पुढं काय करायचं हा प्रश्न बऱ्याच जणांच्या मनात निर्माण होतो. त्यामुळे तो प्रश्न निर्माण होणार नाही. अभ्यासाच्या वेळेस जेव्हा कधी तुम्हाला फ्रस्ट्रेशन असेल डोळे झाका आणि त्यावेळेस विचार करा की मला IAS का व्हायचं आहे, का मला हे पुस्तक वाचायचं आहे, काय मला हा अभ्यास करायचा आहे, याची जाणीव असू द्या. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, आपोआप तुमचा अभ्यास होईल, आपोआप तुम्हाला एनर्जी मिळेल. माझं हे भाषण तुम्ही रेकॉर्ड करत असाल तर तुम्ही आजच्या पुरतं मोटिवेट व्हाल, उद्यापर्यंत मोटिवेट व्हाल, नंतर हे मोटिवेशन निघून जातं. आउटसायडर मोटिवेशन फार दिवस टिकत नाही, आतून ते मोटिवेशन आलं पाहिजे. माझंही तसंच होतं की मला बाहेरची मोटिवेशन म्हणजे ते सक्सेसफुल कॅन्डिडेट जे काही तुमच्याकडे व्हिडिओ क्लिप्स असतात ना ते सगळ्यांचे माझ्याकडे होते, पण त्याच्यानंतर काही फायदा व्हायचा नाही. आतून ते पेटलं पाहिजे, म्हणजे आतून ती आग आली पाहिजे, आतून ते डिटर्मिनेशन पाहिजे की मला हे बदलण्यासाठी हे पुस्तक वाचणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, कधी आपला जो अभ्यास आहे खूप मोठा आहे, खूप जास्त पुस्तकं वाचावी लागतात, कधीच परीक्षेला विचारणार आहेत म्हणून अभ्यास करू नका. म्हणजे स्मार्ट वर्क करताना ते करा, काही टॉपिक्स निवडा, पण काही पुस्तकं सगळी वाचणं गरजेची असते. त्यामुळे तुम्ही परीक्षा केंद्रीय अभ्यास करू नका, ज्ञान केंद्रीय अभ्यास करा. मला जॉग्राफी अजिबात आवडायचा नाही, म्हणजे आजही मला जॉग्राफी नावाचा सब्जेक्ट आवडायचा नाही. मग इंटरेस्ट कसा निर्माण करायचा की जॉग्राफी वाचताना
मला माझ्या देशाचा भूगोल कळणार आहे, गंगा नदीचे वैशिष्ट्य कळणार आहे, हिमालय कसा तयार झाला ते कळणार आहे. सगळ्या गोष्टी म्हणजे मराठवाड्यात दुष्काळ पडतो म्हणून आपण नेहमी राजकारण्यांना शिवाय देत असतो, पण त्याच्यामागे भौगोलिक कारणं आहेत. रेन शॅडो झोनमध्ये ते येतं, हे आपल्याला शिकायला मिळणार आहे. ते इंटरेस्ट क्रिएट करा. हिस्ट्री नाही आवडत ना, तर हिस्ट्री अरे माझ्या देशासोबत ते घडलं आहे आणि हिस्ट्रीमुळं आजचं आपलं प्रेझेंट चालत असतं. त्यामुळे ते की मला माझ्या देशाचा इतिहास कळणार आहे, जगाचा इतिहास कळणार आहे, माझं कल्चर मला कळणार आहे, कसं इव्हॉल्व होत गेलं, त्याच्यासाठी अभ्यास करा. पॉलिटिकल सायन्स अभ्यासताना मला माझा देशाचा कारभार कसा चालतो हे समजून घेण्यासाठी अभ्यास करा. फक्त परीक्षेला विचारणार आहे म्हणून अभ्यास करू नका. नंतर मग खूप प्रॉब्लेम होतात, कारण वाचताना अर्धं डोकं याच्यात असतं की अरे हे वाचू का नको, परीक्षेला विचारणार आहेत किंवा नाही, आणि त्यामुळे गोची होते. तो इफेक्टिव्ह अभ्यास नाही. मला ज्ञान मिळणार आहे म्हणून तुम्ही अभ्यास केला पाहिजे. मला बऱ्याच जणांचे प्रश्न आले की मी कोणती कोणती पुस्तकं वापरली किंवा काय काय केलं ते मी ब्रीफमध्ये सांगणार आहे. मला प्रत्येक वेळेस ती संधी मिळेल असं नाही आहे, त्यामुळे मी आत्ता इथं सांगतो की मी कोणत्या टॉपिकसाठी काय काय वाचलं होतं. GS1 हिस्ट्रीसाठी मी मॉडर्न इंडिया बिपिन चंद्राचं जे पुस्तक आहे NCERTचं मराठीमध्ये ट्रान्सलेट केलेलं आहे ते वाचलेलं होतं. त्याचबरोबर मॉडर्न इंडियासाठी मी ग्रोवर अँड ग्रोवरचं मराठीतलं पुस्तक मी वाचलेलं होतं. त्याचबरोबर बिपिन चंद्राचं इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स हे तिसरं पुस्तक वाचलं होतं. त्याचबरोबर मॉडर्न इंडिया प्रिलिमसाठी चांगला करायचा म्हणून इंग्लिश इम्प्रूव्ह झाला पाहिजे, इंग्लिश वाचलं पाहिजे म्हणून स्पेक्ट्रमचं द ब्रीफ हिस्ट्री ऑफ मॉडर्न इंडिया म्हणजे मॉडर्न इंडियासाठी मी ही 4 पुस्तकं वाचलेली होती. काही टप्प्याटप्प्यानं मी ती पुस्तकं डंप करत गेलो. म्हणजे ग्रोवर मी 4-5 वेळा वाचला होता म्हणून म्हटलं की याच्या नोट्स काढून झाल्यात, ते पुस्तक मी पोत्यामध्ये बांधून ठेवलं, नंतर कधीच उघडलं नाही. ते तुम्ही तुमचं ठरवायचं की कधी कोणतं पुस्तक डंप करायचं. एन्शंट इंडियासाठी RS शर्माचं पुस्तक मी वाचलं होतं. जुनी NCERT मराठीमध्ये आहे, मी इंग्लिशमध्ये वाचली होती. आणि NIOSचं इंडियन कल्चरवर पुस्तक आहे ते वाचलं होतं इंग्लिशमधलं. त्याच्यानंतर मिडिवल इंडिया मी पूर्णतः स्किप केला होता, कारण माझ्या डोक्याच्या ते बाहेरच्या गोष्टी होत्या आणि ती खूप वास्ट होतं, त्यामुळे मी स्किप केला होता. हा माझा स्मार्ट वर्क होता. त्याच्यानंतर मी इंडिया आफ्टर इंडिपेंडन्स बिपिन चंद्राचं पुस्तक वाचलं, जे मेन्ससाठी कामाचं आहे. वर्ल्ड हिस्ट्रीसाठी मी जैन अँड माथुरचं द हिस्ट्री ऑफ मॉडर्न इंडिया नावाचं मराठीत पुस्तक आहे के सागरचं, ते वाचलं. त्याचबरोबर मृणाल.org नावाची वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवरून मी त्याच्या जुन्या NCERTच्या इंग्लिशमध्ये नोट्स काढलेल्या आहे, त्या मी काढल्या होत्या, म्हणजे त्या नोट्स मी वाचल्या होत्या. सोशिओलॉजी नावाचा कंपोनंट आहे पेपर 1मध्ये, त्यातलं मी 12वीचं सोशिओलॉजीचं NCERT आहे ते मी वाचलं होतं. त्याचबरोबर मी करंट अफेअर्सचा अभ्यास करत होतो, त्यामुळे सोशिओलॉजीचं काही जास्त टेन्शन घेण्याची गरज नाही आहे किंवा त्यासाठी एखादं मोठ्या ऑथरचं पुस्तक देखील वाचण्याची गरज नाही आहे. त्याच्यानंतर पार्ट येतो जॉग्राफीचा, मला अजिबात न आवडणारा विषय, त्यासाठी मी NCERTच वाचल्या 6वी ते 12वी. त्यानंतर GC लिऑंगचं ते पुस्तक वाचलं फिजिकल जॉग्राफीचं, आणि अमर जगताप सर आम्हाला जॉग्राफी शिकवायचे, सगळ्या नोट्स त्या क्लासमध्ये डिक्टेट करायच्या, त्यांच्या नोट्स मराठीत होत्या, त्या नोट्स मी मराठीमध्ये अभ्यासल्या होत्या. ओव्हरऑल ह्या पेपरमध्ये GS1मध्ये मला 250 पैकी 95 मार्क्स आलेले आहेत. मला एक्सपेक्टेड होतं की 90पर्यंत येतील, 95 मार्क्स खूप चांगले मला मार्क्स याच्यामध्ये मिळालेले आहेत. दुसरा पेपर आहे GS2चा मेन्सचा, तो पॉलिटिकल सायन्सचा. त्यासाठी मी तुकाराम जाधव सरांनी जे खंड 1 लिहिलेलं आहे भारतीय राज्यघटनेवरती, राजकीय प्रक्रियेवरती, ते वाचलं. युनिकच्या सगळ्या नोट्स मी चाललेल्या होत्या. इंग्लिशमधलं काही ऑनलाईन मटेरियल आणि लक्ष्मीकांत मी अभ्यासला होता. त्यामध्ये मला आणि करंट अफेअर इंटरनॅशनल रिलेशनसाठी मी करंट अफेअरचा अभ्यास केलेला होता. त्यामध्ये मला 79 मार्क्स मिळालेले आहेत. माझा सगळ्यात फेवरेट सब्जेक्ट, त्यामध्ये मला खूप कमी मार्क्स आहेत, पण मी सरांशी जेव्हा बोललो, सर म्हटले की भारतभर हेच घडलेलं आहे की सेकंड पेपरमध्ये सगळ्यांनाच कमी मार्क्स आहेत, त्यामुळे 79 एक्सलंट आहेत म्हणून 79 ते झालं. GS3साठी इकॉनॉमिक्सला मला वाटत नाही की मराठीमध्ये एखाद्या चांगल्या माणसाने खूप चांगलं आणि इकॉनॉमिक एक्सपर्ट म्हणून, इकॉनॉमिस्ट म्हणून एखादं पुस्तक लिहिलेलं आहे, त्यामुळे खूप वाताहत झालेली आहे इकॉनॉमिक्सची आपली. त्यामुळे मी इकॉनॉमिक्ससाठी इन्साइट्स ऑन इंडिया नावाची एक वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवर ते मंथली कंपायलेशन GS3च्या सेक्शनमध्ये टाकत असतात. दररोज ते एक प्रश्न तयार करतात करंट अफेअरचा, त्याच्यावर तुम्ही उत्तरं लिहायची असतात, त्यातलं जे बेस्ट आन्सर असतं ते कंपाईल करतात. असं महिनाभराचं बेस्ट क्वेश्चन बेस्ट आन्सर म्हणून एक महिनाभराची एक फाईल तयार होते 70-80 पानांची, आणि ते तिथं PDF म्हणून पब्लिश करतात. ते मी डाउनलोड करायचं इंग्लिशमध्ये, ते वाचायचो आणि ते मराठीमध्ये मनात आणि पेनावर कधी कधी ट्रान्सलेट करून मी ते लिहायचो. तो इन्साइट्स ऑन इंडिया ही वेबसाईट. सेकंड काय असेल तर मृणाल.orgची वेबसाईट. युनिकच्या 2 नोट्स आहेत, त्या नोट्स मी रेफर केल्या होत्या. त्याचबरोबर द हिंदू एकमेव वर्तमानपत्र मी वाचायचो, त्यातून नोट्स काढल्या होत्या इकॉनॉमिक्सच्या. इकॉनॉमिक्स सर्वे मी रिलिजियसली वाचला होता, तो वाचणं गरजेचं आहे, दोन्ही पार्ट. त्याच्यानंतर बजेटचा मी छान अनालिसिस करून गेलो होतो, ते बजेट आणि इयरबुकचा मी अभ्यास केलेला होता. एवढ्या गोष्टी जरी तुम्ही केल्या आणि करंट अफेअरच्या टचमध्ये राहिला तर GS3 संदर्भात तुम्हाला चिंता करण्याची गोष्ट नाही आहे. त्यात एन्व्हायरमेंटचा कंपोनंट आहे, तो अगदी बोलबच्चन नावाचा प्रकार असतो, काही लिहिता येतं आपल्याला त्याच्यामध्ये, त्यामुळे त्याची चिंता करण्याची गरज नाही आहे. एन्व्हायरमेंटसाठी शंकर IASचं एक पुस्तक आहे, ते एक पुस्तक, आणि ICSEचं 9वी 10वीचं
पुस्तक आहे एन्व्हायरमेंटवर, ते मी रेफर केलेलं होतं. त्याचबरोबर सायन्स डिझास्टर मॅनेजमेंट नॅशनल सिक्युरिटी स्किप केलेलं होतं. बोल बच्चन त्यात दिले होते, किंवा रोबोटिक्स आपल्याला कुठं वापरता येऊ शकतं, तर मग त्याला काय अभ्यासाची काय गरज आहे, म्हणजे ते बोल बच्चन त्यात मी दिलेले होते. याही पेपरमध्ये मला 79 मार्क्स आलेले आहेत. ते थोडेसे एक्सपेक्टेशनपेक्षा 5-6 मार्कांनी कमी आहेत. त्याच्यानंतर GS4 ह्या पेपरने मला खूप जास्त मोठा धक्का दिलेला आहे, धोका दिलेला आहे. बऱ्याच मराठी मुलांशी ते झालेलं आहे. मग याच्यासाठी मी कुठलंही पुस्तक रेफर केलं नव्हतं. आधी मी एक मराठीतलं एक नागपूरचं काहीतरी पब्लिकेशनचं पुस्तक आहे ते वाचलं, इंग्लिशमधलं अरिहंत पब्लिकेशनचं पुस्तक वाचलं. दोन्ही पुस्तक एकदा वाचून मी कचऱ्यात टाकून दिली. त्यानंतर मी फक्त ऑनलाईन जे सिलेबस दिला आहे त्याच्या मी विकिपीडियावरून नोट्स काढल्या, इंग्लिशमधल्या मराठीत ट्रान्सफर केल्या. युनिकच्या 2 ते 3 नोट्स होत्या मोठ्या मोठ्या, त्या नोट्स मी वाचल्या. त्याचबरोबर महत्त्वाचे काही थिंकर्स आहेत त्यांचा अभ्यास करून जायचा. त्यामध्ये स्पेशली गौतम बुद्ध, आंबेडकर, महात्मा गांधी, त्याच्याचबरोबर इमॅन्युअल कांट, जेरेमी बेंथम, JS मिल, ॲरिस्टॉटल यांचा तुम्ही अभ्यास करून जाणं गरजेचं आहे. त्यांच्या थिअरीज माहीत असणं तुम्हाला गरजेचं आहे. काय रिलिजियस फिलॉसॉफी असेल, म्हणजे गीतेचं निष्काम कर्माचं जे तत्त्वज्ञान आहे ते थोडंसं वाचलं म्हणजे तुम्हाला इथिकल बेंड तुमच्या उत्तराला देता येतं. अशीच याची तयारी आहे. यामध्ये फारसं वाचण्याची गरज नाही आहे, कारण हे तुम्ही जे ओव्हरऑल तुमचा अभ्यास केलेला आहे त्याचं रिफ्लेक्शन तुम्हाला इथिक्समध्ये करायचं आहे. म्हणजे हा प्रश्न विचारला गेला होता की इज इट इथिकल टू ब्रेक द लॉज. मग यामध्ये तुम्ही जेरेमी बेंथमला त्याच्यामध्ये आणलं की तो म्हणणार की जर जास्तीत जास्त लोकांचं जास्तीत जास्त सुख साधलं जाणार असेल तर तुम्ही कायदा मोडला पाहिजे. हे तुम्ही त्याच्यात देऊ शकतो की याचा परिणाम काय होणार आहे. जर परिणाम चांगला होणार असेल तर मी तो कायदा मोडणार. मग गांधी म्हणतील की तुम्ही कायदा मोडा, पण ते सविनय मार्गाने असावं. म्हणजे आपण सविनय कायदेभंगाची चळवळ वाचलेली असते हिस्ट्रीमध्ये, तिचं रिफ्लेक्शन इथिक्समध्ये करायचं की अरे गांधींनीच केलेलं म्हणजे, आणि ते सविनय मार्गाने आहे. मग ते तुम्ही त्याच्यामध्ये संदर्भ देणं गरजेचं असतं. त्यामुळे इथिक्सचं फारसं टेन्शन घेण्याची गरज नसते. पण मला माहीत नाही का, म्हणजे जेवढे काही मित्र होते मराठीवाले आणि ओव्हरऑल सगळेच, लेंदी पेपर होता, खूप थकलो मी. सगळ्यात जास्त त्रास मला इथिक्सच्या पेपरने दिला, कारण मला ते फिलॉसॉफिकल गोष्टी आवडायच्या नाही एक्सप्लेन करायला. कोर्ट असायची आणि त्यालाच मग फुलवायचं, मला ते अजिबात आवडायचं. का करायचं म्हणजे ते असं वाटायचं नाही मी. त्यामुळे त्याच्यामध्ये मला कमी मार्क्स आहेत, 83 मार्क्स मला आहेत, पण माझ्या मित्रांना याच्यापेक्षाही कमी मार्क्स आहेत. सो असा हे GS4 पर्यंतचं आहे. एस्सेबद्दल मी बोलणार आणि मी थांबणार आहे, कारण तुमचे क्वेरीज आता असतील. एस्सेमध्ये सगळेजण विचारतात की एस्से लिहायचा कसा, तर एस्से लिहायचा असतो म्हणजे एस्से तुम्ही आधी लिहायला सुरुवात करा. ते एस्से लिहून तुम्ही जे काही एक्सपर्ट असतील, मी जाधव सरांकडे द्यायचो, ते चेक करून घ्या. त्यामध्ये काय त्रुटी आहेत, एस्सेची मांडणी कशी असायला पाहिजे, ती लोक तुम्हाला सांगतील. मग प्रत्येकातले काहीतरी दोष असतात आपले एस्से लिहिण्याचे. एस्सेला मराठीत निबंध म्हणतात, ज्याला कुठलंही बंधन नाही आहे. त्यामुळे फक्त तुम्ही 1 किंवा 2च जणांना विचारा की एस्से कसा लिहायचा, कारण प्रत्येकाचा एस्से व्हॅरी करतो, म्हणजे तो निबंध असतो. त्यामुळे तुम्ही चेक करून घ्या. मी काय करायचो, मी 8 ते 9 एस्से लिहिले, पण मी जाधव सरांकडे जायचो. जाधव सरांना एक त्याची ओरिजिनल कॉपी द्यायचो. त्याच्या 4 झेरॉक्स करून मग भूषण देशमुख सर, अपर्णा मॅडम, पंकज सर, अशा लोकांना मी, विजय कुंजी सर, भूषण देशमुख सर यांना मी ते त्याच्या झेरॉक्स कॉपीज द्यायचो. आणि मग चौघांचं ॲनालिसिस एकत्र करून मग मला जे काही झेपेल आणि पटेल ते मी इम्प्लिमेंट करायचो. आणि अशाच प्रकारे मी याची तयारी केली. एस्सेमध्ये 3 गोष्टी खूप गरजेच्या असतात तुमच्या, ते तुम्हाला चांगले मार्क्स देऊ शकतात. पहिली गोष्ट असेल तर तुमच्या एस्सेमध्ये नाविन्य असलं पाहिजे. इतरांपेक्षा काहीतरी आउट ऑफ बॉक्स विचार तुम्ही मांडला पाहिजे. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस म्हणता की कॅपिटलिझममुळे इन्क्लुझिव्ह ग्रोथ होऊ शकते किंवा नाही, त्यावेळेस तुम्हाला इन्क्लुझिव्ह ग्रोथ आणि कॅपिटलिझम माहीत असणं गरजेचं आहे, आणि ते तुम्ही एक्सप्लेन केलं पाहिजे. पण इन्क्लुझिव्ह ग्रोथ जेव्हा मी तुम्हाला विचारेल त्यावेळेस तुम्ही म्हणणार की गरीब श्रीमंतांचाही विकास झाला पाहिजे, SC आणि ST कम्युनिटी आणि मायनॉरिटीचाही विकास झाला पाहिजे, महिलांनाही स्थान मिळालं पाहिजे. एवढ्यावर आपण थांबतो, पण कधी आपण LGBT कम्युनिटीचा विचार याच्यामध्ये करत नसतो. त्यामुळे हाही विचार जो असतो तो त्याच्यामध्ये आला पाहिजे. मग एस्से टू एस्से ही गोष्ट व्हॅरी करते, तर हे नाविन्य तुमच्या एस्सेमध्ये असलं पाहिजे. मी जेवढ्या मित्रांना विचारलं तुम्ही एस्सेमध्ये काय लिहिलं इन्क्लुझिव्ह ग्रोथ, कोणाकोणाचं झालं पाहिजे, तर LGBTचा इश्यू कुणीही मांडलेला नव्हता. हे एक नाविन्य तुमच्या एस्सेमध्ये कुठल्याही गोष्टीच्या बाबतीत असू द्या आलं पाहिजे. सेकंड असतं की एस्सेमध्ये तुम्हाला रियालिटी दाखवायची असते, काहीतरी रिअल इन्सिडन्स, केस स्टडी तुम्हाला सांगायची असते. मी सुरुवात SCची अशी केली होती की दामुवाडीच्या झोपडपट्टीजवळच कांदिवलीच्या एरियात मी मुख्य परीक्षा देण्यासाठी आलो. तिथं मी राहत होतो. मागेच 300 झोपड्या त्यावेळेस जळाल्या होत्या. त्या झोपड्यांची विदारकता मी तिथं लिहिली की अशी अशी परिस्थिती आहे, मुलं रडतायत, सगळं उद्ध्वस्त झालंय, आणि दुसरीकडे लोखंडवाला कॉम्प्लेक्स आहे, तिथं 4-5 कोटी रुपयांना एक 1 BHKचा फ्लॅट मिळतो, लोक तिथं राहतात. ही एवढी मोठी दरी असेल तर कॅपिटलिझममुळे इन्क्लुझिव्ह ग्रोथ होऊ शकते का, हा प्रश्न आहे. म्हणजे मग मी याच्यावर ते एस्से पॉझिटिव्हनेच लिहिला, पण आधी निगेटिव्ह आणि नंतर पॉझिटिव्ह सगळ्या गोष्टी मी एस्से खुलवला. हे रियालिटी असते, ही रियालिटी कुठेतरी रिफ्लेक्ट झाली पाहिजे तुमच्या एस्सेमधून. आणि तिसरी गोष्ट असते की तुम्ही जे अभ्यास केला आहे GS 1, 2, 3, 4चा, त्यातलं जे अभ्यासाचं तुम्हाला जे काही इम्प्लिमेंटेशन करता येईल ते करता पाहिजे. मग मी गांधी अभ्यासताना ट्रस्टीशिपची कन्सेप्ट वाचली होती की जे कॅपिटलिस्ट लोक आहेत त्यांनी ट्रस्टी म्हणून काम केलं पाहिजे, ते संपत्तीचा उपयोग त्यांनी डाऊन क्लासेससाठी केला पाहिजे, वगैरे वगैरे गोष्टी ते मी तिथे इम्प्लिमेंट केलं. तर अशा प्रकारे तुम्हाला
तुमचा एस्से खुलवायचा असतो. त्यामध्ये फारसं काही सांगण्यासारखं नाही आहे. एस्सेमध्ये मला खूप चांगले मार्क्स आहेत. 129 मार्क्स मला एस्सेमध्ये मिळालेले आहेत. ओव्हरऑल ऑप्शनल पेपर 1मध्ये मला पॉलिटिकल सायन्स होता, 104 मार्क्स आहेत. आणि ऑप्शनल 2मध्ये जो इंटरनॅशनल रिलेशनचा पार्ट आहे त्यामध्ये 124 मार्क आहेत. ते जास्त मार्क्स माझ्यासाठी आहे. 693 माझा स्कोअर आहे. आणि अशा प्रकारे हे सगळ्या गोष्टी मी केलेल्या आहेत. मला वाटतं एवढं भरपूर झालं. मला जेवढी बडबड करायची होती ती करून झालेली आहे. आता तुमचे प्रश्न आणि त्याची उत्तरं आपण घेऊयात म्हणजे.